लॉर्ड पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलला लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं वचन जसं आपल्या जीवनापर्यंत पोहोचलं तसेच अनेक जीवनापर्यंत परमेश्वराचं वचन पोहोचावं आणि अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या द्वारे असलेलं तारण, अभिषेक आणि अद्भुत अशा साक्षी घडाव्यात म्हणून आपण अनेक लोकांपर्यंत हे आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो व्हॉट्सअप नंबर लागला नाही, जर तुम्हाला काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. सिस्टर शोभा चांदणे पुणे या ठिकाणातून त्यांच्या ह्या बहिणींनी पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे पती सुनील चांदणे यांना काळ्या रंगाच्या उलट्या होत आहेत आणि त्यांना पुणेमधील औंध या ठिकाणामध्ये एम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि गेल्या त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून घेतलं आणि त्या ठिकाणातून त्यांनी पास्टरांना मेसेज केला. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि ओके म्हणून त्या ठिकाणामध्ये सेंड केलं आणि त्या बहिणींनी साक्ष सांगितली की ज्यावेळेस पास्टरांनी ओके म्हणून त्या ठिकाणामध्ये सेंड केलं आणि सगळे रिपोर्ट्स त्यांच्या पतीचे नॉर्मल आले, त्यांना ICUमधून देखील लगेच बाहेर काढण्यात आलं म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका सिस्टरनी पास्टरांना सांगितलं होतं त्यांच्या मुलाला जॉबची गरज होती आणि सांगितलं की माझ्या मुलासाठी तुम्ही प्रार्थना करा कारण त्याला जॉबची खूप गरज आहे आणि पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या भावाच्या जीवनामध्ये केलं. त्या भावाला दुबईमध्ये उत्तम आणि चांगला असा जॉब मिळाला म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीच्या डोळ्याला तिने सांगितलं की 4 वेळा त्यांना रांजणवाडी आली होती आणि डोळा एकदम सुजलेला होता, खूप त्रास होत होता, सर्व औषधोपचार झाले पण त्यांना त्याच्यामध्ये आराम मिळत नव्हता आणि या परिस्थितीमध्येच परमेश्वराचं वचन यूट्यूब त्यांच्यापर्यंत पोचलं. त्या वचनाच्या द्वारे त्यांना आधार आला. त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा कारण हा त्रास 4 वेळा आत्तापर्यंत झालेला आहे पण कुठलाही त्याच्यामध्ये आराम मिळत नाही. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीने सांगितलं की सकाळी पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि संध्याकाळी अद्भुतरित्या पूर्ण आरोग्य त्या बहिणीला मिळालं, सर्व सूज आणि त्रास निघून गेला म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये बहीण आशा साळवे नगर या ठिकाणातून आलेली आहेत, त्या पुढे येतील. परमेश्वराला धन्यवाद देऊयात. आज आपल्यामध्ये बहीण आशा साळवे नगर या ठिकाणातून आलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची एक बहीण देखील आहे निशा गायकवाड आणि त्यांची साक्ष घेऊन ते या मंदिरामध्ये आलेले आहेत. त्यांची बहीण जी आहे निशा गायकवाड त्या देखील नगरच्या आहेत. त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाले होते आणि त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणामध्ये फोन करूयात, पास्टरांना सांगूया, ते तुझ्यासाठी प्रार्थना करतील आणि परमेश्वर त्यातनं काहीतरी अद्भुत कार्य करेल, मोठा चमत्कार करेल. त्या विश्वासाने या बहिणींनी पास्टरांना फोन करायला लावलं. पास्टरांनी निशा गायकवाड या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्यांच्या विश्वासाप्रमाणे तिथं फळ देखील दिलं आणि ही बहीण ती साक्ष घेऊन या ठिकाणामध्ये आज मंदिरामध्ये आलेली आहे की ज्या बहिणीसाठी पास्टरांनी प्रार्थना केली होती ती बहीण आता 6 महिन्याची प्रेग्नेंट आहे म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपला परमेश्वर त्या महान परमेश्वराचं वचन घेऊन येत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज तेलोरे यांचं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये असणारे प्रश्न देव या दिवसामध्ये सोडवत आहे आणि त्याचा विश्वास पण देव दाखवत आहे. मागच्या दिवसामध्ये एक जोडपं या ठिकाणामध्ये आलं होतं. तो म्हटलं मी या चर्चला येण्याचं कारण माझे वडील कॅन्सरने पीडित होते आणि मग ज्या दवाखान्यामध्ये त्यांना उपचारासाठी घेऊन गेलो त्यास डॉक्टरनं सांगितलं की 2 महिन्याची सोबती आहेत, 2च महिने ते तुमच्या बरोबर राहणार आहेत आणि मग आता जे काही तुम्हाला त्यांच्यासाठी करता येईल ते करा
2 महिन्यांनी ते तुमच्या परिवारामध्ये नसणार आहे. परंतु त्या भावानं सांगितलं, माझे वडील न चुकता तुमचा संदेश यूट्यूबला अंतिम समयामध्ये ऐकत होते. डॉक्टरने सांगितले 2 महिन्यांनी मरणार आहे. त्यातले जेवढे दिवस माझ्या हातामध्ये तेवढा दिवस मी तो संदेश ऐकणार आहे. आणि यूट्यूबचा संदेश ऐकत गेले आणि त्या मुलाला सांगायला लागले की तू हे ऐकत जा. जिथं 2 महिन्यांनी वडील मरणार होते, तो म्हटलं 2 महिन्याने तर 3 वर्ष ते जगले. मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर 2 महिन्यांनी मरणार होते म्हणून सांगितलं, पण माझ्या वडिलांना वचनानं 3 वर्ष जगवलं. आणि मला उत्सुकता लागली की माझे वडील ज्या वचनानं एवढे वर्ष जगले ते चर्च आहे तरी कसं. आणि म्हणून ते म्हटले मी त्या चर्चला भेट देण्यासाठी आलो. आणि आल्यावर ते म्हटले जे पाहिलं ते पाहून मी थक्क झालो. कळलं की जिवंत देव आहे. लक्षात ठेवा, देवाला कोणती गोष्ट कठीण नाही. समस्या, प्रश्न हे तर आमच्या जीवनामध्ये असणारच आहे. आणि मी म्हणतो असाव्याच. थोडंसं जरी आम्ही रिलॅक्स झालो ना, संपलं म्हणायचं नाही का. सगळं भरपूर भरपूर जर असं ना, भरपूर भरपूर नाही का, आनंद की भरपुरी, आनंद की भरपुरी, ती भरपुरी काय बरोबर नसते. म्हणून बायबल सांगतं मी पीडित झाल्यानं माझं पीडित होणं फार गरजेचं आहे. जर बरं व्हायला पाहिजे तर पीडायला पाहिजे. परंतु पीडा तुम्हाला कधी नष्ट करत नाहीत. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पीडा आले तेव्हा विश्वासणाऱ्यांची प्रगती झालेली. म्हणून चांगली गोष्ट आहे ती. आणि पौल पण म्हणतो संकट आणि बंधनं माझी वाट पाहतायत. संकटाने वाट पाहिली पाहिजे. कशासाठी माहिती का, अहो कुस्ती खेळणारा पैलवान नुसतंच त्याने बॉडी बनवून उपयोग काय. योगेशने आमच्या बनवली, पण तो माझ बॉडीगार्ड. तो काय कुस्ती खेळ गेला असेल, मारलं का दोघा चौघाला, मारला असेल. बॉडी बॉडी कशासाठी बनवतात की कुठं तर युद्ध व्हायला पाहिजे. आता एवढं तुम्ही देवाचं वचन खाता नाही का, एवढं भारी. मला आनंद वाटतो की मी तुम्हाला भारीच देतो. मी काही तुम्हाला असलं तसलं देत नाही. मी सगळं अगदी न्यूट्रिशियस, इतकं न्यूट्रिशियस. जर देवाचं वचन ऐकून लोकांच्या जीवनामध्ये बदल, परिवर्तन होत आहे तर याच्यासारखी अद्भुत गोष्ट कोणती नाही. पुष्कळ बदलले. सारख्या साक्षीतात दारू पिणारे दारू त्यांची सुटली. किती लिहावं, किती टाईप करावं, कधी कधी तर मी विसरून पण जातो काय आणि काय शेअर करायचं आणि काय करायचं राहिलं. शेवटी लोक मला अहो तुम्ही आमची साक्ष नाही सांगितली. मग पुन्हा तिकडे जातो आणि मग शेअर करतो. काही लोकांना लिहिता येत नाही, मग ते टाईप करता येत नाही, मग त्यांनी कागदावर लिहितात, ते मला वाचता येत नाही जास्त बारीक, म्हणजे अक्षर तर कळलं पाहिजे, मग ते पण शेअर होत नाही. पण चमत्कार मात्र देव मोठे करत आहे. मला स्तुती आणि अक्षय जास्त पहिल्यांदा चर्चमध्ये आले आणि चर्चचं बांधकाम चालू होतं, तर त्यांनी बघितलं की काही लोक एवढं देत आहेत. आणि अक्षय माझ्याकडे आलं, म्हटलं अंकल मला पण अनुभव घ्यायचा आहे, पण माझं डेअरिंग होईना. कारण त्यांनी सांगितलं जवळजवळ 50,000 तेवढं मंथली त्यांना द्यावं लागतं, कुठले हप्ते वगैरे घराचे. पण मला घ्यायचा आहे अनुभव. मी त्याच्याकडे हसत म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेव, इकडं आल्यानंतर फक्त डेअरिंगची गरज आहे. हालेलुया. जिथं तुमचं संपतं तिथं देव सुरुवात करतो. आमेन. आता त्याला मोठा प्रश्न पडला, पण हे आणायचं कुठनं. चर्चला तर द्यायचं, बांधकामाला आणायचं कुठून. काल त्यांनी मला माझ्याशी शेअर केलं, त्यात ती स्तुती त्याला रागवली. कशाला तो रागवला तिला, मला वाटतं कोण तर कोणाला रागवलं माझ्या नाही लक्षात. पण मग ते म्हटले, आम्ही घरी गेलो, बसलो, चर्चा करायला लागलो की आपल्याला काहीतरी देवाला द्यायचंय. मग दोघांच्या मनामध्ये एक आलं. ती म्हटली माझ्या डोक्यात असं आहे की माझ्या गळ्यातलं विकायचं आणि चर्चला देऊन टाकायचं. ते त्यांच्या लग्नाचं होतं. आणि तो म्हटला माझ्या डोक्यात ते चाल. दोघांनी अगदी सेम तसाच विचार केला. आणि झालं काय, ते गेले. मला माहित नव्हतं त्याने ते विकून माझ्याकडे पैसे आणून दिले होते. गळ्यातलं विकलं, त्यांनी माझ्याकडे पैसे आणून दिले. मला माहिती होतं यांच्याकडे पैसे नाही, पण यांनी कुठून तरी काहीतरी कारभार करून पैसे आणलेत आणि त्यांनी आणले ते माझ्याकडे दिले. बरं बघा, हे सगळं घडल्यानंतर
त्यानं इकडं दिलं आणि तिकडं त्याचा जॉब गेला आला नाही, गेला जॉब गेला. हे पण त्यांनी सांगितलं नाही माझा जॉब गेला, कारण त्यांना मला प्रेशरमध्ये आणायचं नव्हतं म्हणून त्यांनी मला ते सांगितलं नाही. काळजी घेतात लेकरं माझी, आणि त्यांनी मला सांगितलं नाही. मग पुण्याला गेले ते मधल्या दिवसामध्ये. पण मी त्याला एक गोष्ट बोललो होतो की लक्षात ठेव, देव इतके महान चमत्कार करतो, एवढे महान चमत्कार करतो. सोलापूरमध्ये आला तर इथून तुमच्या आशीर्वादाला सुरुवात होणार आहे. हालेलुया. तुम्ही घटणार नाही तर तुम्ही वाढणार आहे. आमेन. आणि मग तो पुण्यात गेला, तिथं पण एका कंपनीत त्याचा तो पगार त्याला नव्हता. मग तिथे गेल्यावर त्याला वर्क फ्रॉम होमचं एक काम मिळालं आणि तो म्हटला की जे आम्हाला वाटत होतं या महिन्याचा खर्च कसा भरावा, परंतु तो घर खर्च भागवण्यासाठी पुण्यामध्ये आम्हाला वर्क फ्रॉम होमचं काम मिळालं. आणि एवढंच नव्हे तर देवाच्या मंदिरासाठी दिल्यावर इकडून गव्हर्नमेंटचा कॉल आला, ज्या कॉलमध्ये ते पॉसिबल नव्हतं सोलापुरात त्याला मिळेल, पण मी त्याला म्हटलं होतं तुला सोलापुरातच देव देणार आहे. हालेलुया. आणि त्याची इच्छा होती की सोलापूर सोडून जाऊ नये. आणि म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वर जो आहे ना तो असाधारण परमेश्वर आहे. आमेन. असाधारण आहे. त्या स्थितीवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही. हालेलुया. आज मी काय आहे, आज माझी परिस्थिती काय आहे, स्थितीला बदलणारा देव आहे. आमेन. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे चर्च बांधून पूर्ण होईल ना, ज्या ज्या लोकांनी तुमचे 100 असतील रुपये दिलेले असतील, 200, तुम्ही या चर्चची वीट आहात. हालेलुया. तुम्ही वीट आहात बरं का. प्रत्येक व्यक्ती उद्या तुमचं लेबल त्याच्यावरती असणार आहे. म्हणून काही लोक मला पाठवताना तोच खिळ्याचा संदेश एवढा आशीर्वादित झाला की ते लोक पाठवताना म्हटले आमचा एक खिळा घ्या, आमचा एक खिळा घ्या. आणि त्या खिळ्यामुळे एवढं मोठं बांधून झालं बरं का. हालेलुया. बांधून होत आहे. असं कधी तणाव मला आला नाही चर्च बांधताना. तसं उलट मी चांगली स्वप्न रंगवत आहे की बांधून या चर्चला तुमच्या ताब्यात द्यावं, की एवढं सुंदर चर्च देवानं तुमच्याकडनं बांधून घेतलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेवढं आम्ही देवाकडे पाहू ना तेवढं जास्त देवाच्या जवळ आम्ही जाऊ. काय येशूचा उद्देश आहे? आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत, येशू वरून आला आणि तो सर्वांच्या वर आहे. वरून आला बरं का तो, आणि तो सगळ्यावरच्या गोष्टी बोलतो. जे जगातनं आले ते सगळं जगाचं शिक्षण तुम्हाला देणार आहे. बरं, आता येशू वरून आला, वर काय आहे हे पृथ्वी तलावर असणाऱ्या एका पण संताला माहित नव्हतं बरं का. जी मी त्याचा अभ्यास करत होतो ना त्यावेळेस मला नेमकं काय येशू ख्रिस्ताला येऊन या जगामध्ये वरच्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं. आता इथं पृथ्वी तलावर सुद्धा संदेष्टे होते, संत. बरं, ते संदेष्टे साधे सुधे संत नव्हते. एलियासारख्या सेवकानं प्रार्थना केली तर 3.5 वर्ष पाऊस बंद झाला. विधवेच्या घरामध्ये गेला, तिचे भाकर खाल्ल्यानंतर त्या भाकरीला एवढा आशीर्वाद दिला की 3.5 वर्ष त्या ठिकाणात तिची भाकर संपली नाही. 3.5 वर्ष येशूने डोंगरावरती प्रार्थना केली, पण त्या दिवशी डोंगरावरती एका दिवसापुरते 5,000 लोक जेवले. एका दिवसापुरतं. आता एलिया सुद्धा त्या काळामध्ये होता. या एलियानं प्रार्थना केल्यावर 3.5 वर्ष त्यांना भाकर मिळाली. एवढे मोठे संदेष्टे होते. मोशे सारखा व्यक्ती पृथ्वी तलावर असताना त्यानं आपली काठी समुद्रावरती उघडली आणि तांबडा समुद्र दुभांगला. मग येशूला जगामध्ये येण्याचं कारण काय होतं? का तो आला? वरून आला. हे सगळे जगातनं आले बरं का. मोशे सुद्धा जगातनं आला, एलिया जगातनं आला, सगळे जगातनं आलेले आहेत. आता जगातनं आल्या कारणानं त्यांच्यावरती जगाचा जास्त प्रभाव होता. ऐका बरं का, मी तुम्हाला हे शिक्षण देतो ना, हे शिक्षण प्रत्येक स्पिरिच्युअल व्यक्तीला आणि ज्याला देवाची ओळख पाहिजे ना अशा प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला. मित्र म्हणतो, मी देवाचे आभार मानतो या दिवसामध्ये देव अशा प्रकारचं रहस्य उलगडून सांगत आहे की त्या रहस्याच्याद्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मिक पातळी उंच केली जाते. स्पिरिच्युअल आत्मिक जीवन म्हणजे नुसतं चर्चला जायचं, गीतं गायची, आराधना करायची किंवा मी संदेश द्यायचा, हे आत्मिक जीवन नाहीये. हे आम्हाला लागलेली सवय आहे. आता मला रविवारी उपदेश द्यावाच लागेल, नाही दिले तर मग मी कसा पाळक आहे, मग मला द्यावा लागतो उपदेश.
परंतु माझे उपदेश माझी आत्मिक जीवन नाही बरं का, ते हे तुम्हाला द्यायचंय म्हणून मी तुम्हाला देत आहे. हा ठीक आहे, पवित्र आत्मा मला प्रगट करतो, मी देवाकडे मागतो, देव मला रहस्य प्रगट करतो, परंतु आत्मिक जीवन जे आहे ना, हे पृथ्वी तलावर असणाऱ्या कुठल्या संदेष्टानं प्रगट केलं नाही. कोणत्या संदेष्टानं? आत्मिक जीवन कसं असावं? या सगळ्या सेवकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? यांनी जो देव दाखवला, हा देव लोकांना भीतीदायक स्वरूपामध्ये प्रगट करण्यात आला. देव भीतीदायक आहे. एक भीतीचं वातावरण या सेवकाने तयार केला. मग येशूला कळलं, अरे मानवाची निर्मिती देवानं आणि मी दोघांना मिळून केली, आम्ही तिघजण अस्तित्वात होतो. त्यास असं लिहिलं की देवाचं मनुष्यावरती प्रेम होतं. आणि मग योहानाच्या शुभवर्तमानामध्ये म्हटलं नाही का, देवानं जगावर, आता बघा, म्हणजे देव प्रीती करतो. आणि मग येशू पण नाही म्हटलं का देव काय आहे? प्रीती आहे. इथं पृथ्वी तलावर असणारे सगळे संदेश हे वेगवेगळ्या पद्धतीनं मनुष्याला देवाच्या जवळ आणण्याच्या ऐवजी माणसं घाबरून देवापासून पळायला लागली, घाबरायला लागली माणसं देवाकडे यायला. आता मोशे ज्यावेळेस पर्वतावरती बोलत आहे, त्या पर्वतावरती बोलताना देवाने सांगितलं की कोणाला सुद्धा त्या पर्वताच्या जवळ येऊ देऊ नकोस. लोकांनी ते पाहिलं आणि ते म्हटले पशु पक्षी कोण जर आला तर त्याला मी भस्म होऊन जाईल. आता ही सुवार्ता लोक सांग, नाही देवाच्या जवळ जायचं नाही, देवाच्या जवळ गेलं की पर्वताजवळ गेलं की भस्म होऊन जातं. झालं, लोकांच्या डोक्यामध्ये तीच धारणा. मग कोण देवाच्या जवळ येणार आहे? एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 31 पासून 36 पर्यंतचे वचन. हा, जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला, जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे, तो पृथ्वीचा आहे, व ऐहिक गोष्टी बोलतो. ऐहिक गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो, जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे, जे त्यानं पाहिलं व ऐकले आहे, व ऐकलं आहे, त्याविषयी तो साक्ष देतो. तो साक्ष देतो. आणि त्याची साक्ष त्याची साक्ष कोणी मानित नाही. कोणी मानित नाही. ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे, त्याने देव सत्य आहे, देव सत्य आहे, या गोष्टींवर शिक्कामोर्तब केले आहे. शिक्कामोर्तब केले आहे. कारण ज्याला देवाने पाठविले, ज्याला देवानं पाठवले, तो देवाची वचने बोलतो. तो देवाची वचनं बोलतो. कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. काय लिहिले पहा, जो वरून आला, काय लिहिले परत वाचा, जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीवर आहे, व ऐहिक गोष्टी बोलतो. दोन गोष्टी, तो वरून आला, तो सर्वांच्या वर आहे. आणि जे पृथ्वी तलावरती आहेत, ऐका बरं का, पृथ्वी तलावरती अनेक लोक तुम्हाला सापडतील, साधू संत महात्मे, आध्यात्मिक लोक, आध्यात्मिक कीर्तन तुम्हाला सांगतील, आध्यात्मिक गोष्टी सांगतील, पण त्या सगळ्या जगाला धरून सांगणार आहेत. जगामध्ये जे जगामध्ये त्याच गोष्टी तुम्हाला शेअरिंग करणार आहे. तो तसं नाही म्हटला, तो वरून आला आणि वर जे त्यानं ऐकलं. कुठं ऐकलं? असंच लिहिलं ना, काय लिहिलंय वाचा. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे, व ऐहिक गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिलं आहे व ऐकलं आहे, त्याविषयी तो साक्ष देतो. येशू स्वर्गामध्ये जे त्यानं पाहिलं आणि ऐकलं तेच पृथ्वी तलावरती सांगत आहे. आता जगामध्ये तुम्ही जे ऐकाल ते तुम्ही जगातलं सांगणार ना. ऐका बरं का, फार सुंदर आहे. सहज हे वचन मी वाचत होतो आणि बायबल वाचताना संध्याकाळचा वेळ मला अजिबात कोणाशी डिस्कस करायला कुठंच आणि कोणाला टाइम द्यायला मला आवडत नाही. संध्याकाळी बायबल घेतो आणि बायबल मधलं एक सिक्रेट, एक रहस्य देवाला विचारत असतो, प्रभू हे काय आहे? त्या देव वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. तो म्हटला येशू स्वर्गामध्ये होता आणि स्वर्गात बाप मुलाची चर्चा चालू आहे आणि ती चर्चा त्यांनी ऐकली. तो म्हटला या पृथ्वी तलावरच्या लोकांच्या चर्चा वेगळ्या आहेत, बापाची चर्चा स्वर्गामध्ये वेगळी, आणि त्यानं स्वर्गात जे ऐकलं ते खाली घेऊन आला. आता स्वर्गात काय ऐकलं? प्रकटीकरण 4 अध्याय 8 वचन वाचा बरं. काय म्हणत?
स्वर्गातल्या गोष्टी. येशू काय बोलतो, तो सगळ्यांच्या वर कसा आहे ते तुम्हाला त्या सांगतो. चारही प्राण्यांना प्रत्येक 6 पंख असून प्रत्येक 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र जो होता जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभुदेव असे ते रात्रंदिवस म्हणतात. त्यानं काय ऐकलं स्वर्गामध्ये? प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेलं. काय घेऊन आला तो पृथ्वी तलावरती? काय स्वर्गामध्ये आहे? आणि तिथे एक शब्द वापरला, पवित्र सेनेचा. स्वर्गामध्ये का कोणती सुवार्ता घेऊन आला येशू पृथ्वी तलावरती? पावित्र्याची, पवित्र जीवन. मग पवित्र जीवन आहे तरी नेमकं काय? आता बघा, पवित्र जीवना संबंधानं तो शास्त्री आणि पुरुषांना तो म्हणतो, तुम्ही लांब लांब जगे घालता आणि मग तुम्ही जे काही बाहेरून अरे तू बाहेरून वाटी साफ करतो, आतमधनं तुझी वाटी साफ नाही. आता पवित्रतेची व्याख्या येशू सांगताना या पृथ्वी तलावर या जगिक लोकांनी काय पवित्रतेची व्याख्या केली? त्यांनी म्हटले की नाही, पांढरे झगे आणि मोठे झगे घालायचे आणि पवित्र बनायचे. येशू तसं नाही बोलत. आता येशू पृथ्वी तलावर आल्यावर तो काय म्हणतो, जर तू दुसऱ्याच्या स्त्रीला आपली स्त्री केली तर तू व्यभिचार करतो, असं शास्त्रात लिहिलंय. आता येशू पवित्रतेची व्याख्या करताना एखाद्या स्त्री संबंधानं तुझ्या डोक्यामध्ये कामुक भावना जरी झाली तरी तो म्हणतो तू अपवित्र झाला. आता हे सिद्धांत अजूनपर्यंत कोणी सांगितलंच नव्हता आणि येशूने आल्यावर तो सिद्धांत सांगितला. काय सिद्धांत? जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येता त्यास तुमचे विचार शुद्ध पवित्र असणं गरजेचं आहे. शुद्ध विचार. पवित्रतेची व्याख्या काय? बर का, तो सगळ्यांपेक्षा वेगळा का ठरला? ऐका बर का, फार सुंदर आहे. तो सगळ्यांपेक्षा वेगळा का ठरला? आता काय घडलं माहिती का? व्यभिचार करताना एक स्त्री धार्मिक लोकांनी पकडून आणली. कुणी पकडून आणली? धार्मिक. आता तिथं पण पवित्र बायबल, आता मुळात या शास्त्राला काय लिहिलंय? पवित्र शास्त्र. आता या शास्त्रात लिहिलं, व्यभिचार करताना कोणी सापडलं तर देवानं दगडानं ठेचून मारावं. उद्देश काय? पाप नाहीसं व्हावं. आता विचार करा, एवढे कडक नियम असताना सुद्धा व्यभिचार करताना स्त्री सापडली कशी काय? मग आता प्रश्न उरला, सगळेच दगडानं ठेचून मारले तर जगात नीतिमान लोकच राहणार. बरं, सगळे नीतिमान लोक राहिले तर येशूला कशाला जगात यावं लागणार आहे? मग येशूचं क्रुसावरती जाणं कशाचं, काय फायदा त्याचा असणार आहे? आता येशू पवित्रीकरणाविषयी बोलत असताना कसं बोलत आहे? ऐका, तो सगळ्यांपेक्षा वेगळा कसा ठरला मी तुम्हाला सांगत आहे. आता या लोकांनी शिक्षण बायबलचं घेतलं आणि बायबलचं शिक्षण घेऊन त्यानं ते व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला शोधायला गेले. त्यांना कसं कळलं ती व्यभिचार करते? म्हणजे ते नजर ठेवून होते. नजर ठेवून होते का? अजून एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. मत्त्याचं शुभवर्तमान, नाही, योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय 27 ते 30 वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय. तो इतक्यात त्याचे शिष्य आले. इतक्यात तेथे शिष्य आले आणि तो एका स्त्री बरोबर बोलत आहे. एका स्त्री बरोबर बोलत आहे. याचे त्यांना आश्चर्य वाटले. याचं त्यांना कोण बोलत आहे? येशू बोलत आहे. आणि का याचं त्यांना आश्चर्य वाटलं. तरी आपण काय विचारित आहात? किंवा आपण तिच्या बरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटले नाही. असं त्या कोणी म्हटलं नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितलं तो मनुष्य पहा. ऐका, इकडं मानसिकता, मी तो म्हणतो जगातले लोक जगाच्या गोष्टी बोलतील. ऐका बर का, व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला त्या लोकांनी पकडलं, येशूकडे आणलं आणि त्यांनी शास्त्र दाखवलं. शास्त्रात काय लिहिलं? कोणी पाप करताना, व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडाने ठेचून मारावं. आता बघा मानसिकता लोकांची काय असते ते मी तुम्हाला सांगत आहे. येशू ख्रिस्त तो म्हटलं मला भूक लागली आणि तुम्ही गावामध्ये जाऊन भाकरी घेऊन या. आणि ते गावात गेले
भाकरी घ्यायला गेले आणि इकडं व्यभिचार करणारी स्त्री, ती स्त्री त्या विहिरीवरती असताना येशू तिच्याशी बोलताना शिष्यांनी पाहिलं आणि काय लिहिलं त्यांना विचारायचं, त्यांना विचारायचं काय, आपण काय विचारित आहात किंवा आपण तिच्या बरोबर का बोलत आहात असे कोणी म्हटले नाही. का नाही हो? त्यांच्या मनात येशूविषयी थोडीशी शंका आली. ऐका बरं का, अरे ही व्यभिचार करणारी स्त्री आहे, हिच्या बरोबर येशू बोलतो, याचा अर्थ काहीतरी भानगड आहे. आता ते असंच नाही लिहिलं, ते काही शास्त्रामध्ये असंच नाही लिहिलं. ते घाबरले येशूला विचारण्यासाठी. ज्या अर्थी ते बोलले त्या अर्थी येशूच्या मनामध्ये, त्या लोकांच्या शिष्यांच्या मनामध्ये येशूविषयीची शंका निर्माण झाली. व्यभिचार करणाऱ्या स्त्री संगती हा बोलतो कसा काय, हा प्रश्न आहे. म्हणतो जे जगात आहेत काही गोष्टी बोलणार, जगातले लोक जो विचार करणार आहे तो विचार येशू ख्रिस्ताने मांडला. मी स्वर्गात आलो, आता स्वर्गामध्ये जे मी ऐकलं, जे मी पाहिलं ते मी पृथ्वी तलावरती घेऊन आलो. मग स्वर्गात काय ऐकलं? देवानं जगावर एवढी प्रीती केली, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला हे स्वर्गात त्यानं ऐकलं. नाश नाही कुणाचा व्हायला पाहिजे. परंतु कधी कधी आमची मानसिकता दैहिक लोकांसारखी बनते. आमचं वरच्या गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या वरच्या गोष्टी? प्रत्येक व्यक्तीचं तारण हे देवाच्या अंतःकरणामध्ये आहे. ऐका, प्रत्येक व्यक्तीचं ही मानसिकता जी आहे ना, पृथ्वी तलावरच्या लोकांची मानसिकता. कोणती मानसिकता? व्यभिचार करणारी स्त्री, पापी स्त्री. प्रत्येक पापी व्यक्तीला स्वर्ग राज्य मिळणं ही देवाची योजना आहे प्रियांनो. म्हणून हा पृथ्वी तलावर आलेला स्वर्गातला देव सगळ्यांपेक्षा वेगळा कसा काय? बघा, सिद्धांत जगामधले मी तुम्हाला सांगतो. जगामध्ये असं लिहिलं, जेव्हा जेव्हा जगामध्ये पाप वाढतं, पाप्यांचा नाश करण्यासाठी देवाला जन्म घ्यावा लागतो. हा सिद्धांत येशू ख्रिस्त म्हणतो, मी धार्मिकासाठी नव्हे तर पाप्यांसाठी आलो, म्हणून तो सगळ्यांपेक्षा वर आहे. सगळ्यांपेक्षा वर. काय वर आहे तो? इकडं पापी व्यक्तीला आशा नाही. आम्ही म्हणतो नाही पापी व्यक्तीने मारा. आमच्यामध्ये पण कधी कधी येते की नाही भावना? आमच्यामध्ये पण ते फिलिंग्स असतात नाही का? वाईट लोक सगळे मरून गेले पाहिजेत. आम्हाला वाटतं नाही का, हे वाईट लोक जगामध्ये देवाने कशाला ठेवले? अहो, तुम्ही जगामध्ये या वाईट लोकांना बघून त्यांचं तारण करण्यासाठी तर प्रभूनं तुम्हाला चांगलं बनवलंय. तुम्हाला कशाला तारण दिलं देवाने? असं तुम्हाला घरामध्ये घेऊन बसायला, तारण माझं तारण झालं, माझं तारण झालं. म्हणून तर म्हटलं, ज्याला 1000 रुपये दिले, ज्याला 5000 दिले, 2000 दिले, 1000 रुपये घेऊन बसला, तो म्हटला मी कुठं जात नाही, मी कुठं येत नाही, माझं पुरून ठेवतो. याला उचला नाही. अहो, 1000 रुपये तुमचं जीवन तुम्ही सुरक्षित ठेवलं तरी तुम्ही वाचणार नाही. मुळामध्ये हेतू काय देवाचा? प्रत्येकाचं तारण व्हायला पाहिजे. प्रत्येकाचं तारण. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मग व्यभिचारी करणाऱ्या स्त्रीला पकडून आणलं, त्यास येशू काय म्हणतो माहिती का? पवित्र जीवन नेमकं काय आहे? तो वरून आला. स्वर्गामध्ये काय? स्वर्गामध्ये तो म्हणतो पवित्र पवित्र पवित्र. तिथं शब्द वापरला, पवित्र 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 पवित्र. आता विचार करा, अजून एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल. पहिले राजे 9वा अध्याय 3रं वचन. पहिले राजे 9वा अध्याय 3रं वचन. परमेश्वर त्यास म्हणाला, तू मजसमोर केलेली प्रार्थना व विनवणी मी ऐकली आहे. हे जे मंदिर तू बांधले आहे त्यास माझं नाव सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे. माझी दृष्टी व माझे चित्त त्यावर सतत राहील. कुठे सतत राहील? ऐका, येशू स्वर्गातनं आला आणि स्वर्गातनं येत असताना तो स्वर्गातल्या गोष्टी ऐकतो. स्वर्गात काय? पवित्र 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 पवित्र. हे स्वर्गामध्ये आहे. आता येशू पृथ्वी तलावर आला आणि आल्यानंतर तिथं सुद्धा मंदिर होतं, सुंदर मंदिर होतं. शलमोनाचं मंदिर, बांधलेलं मंदिर किती सुंदर होतं. आणि तो आला आणि त्यानं काय केलं? त्या मंदिराला पवित्र करण्यासाठी सुरुवात केली. का? तर देवाचं लक्ष पवित्र मंदिराकडे लागले. देवाचं लक्ष त्या मंदिराकडे नाही जे सुंदर बांधलेलं मंदिर. शलमोनाने बांधलेलं मंदिर सुंदर आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला हा संदेश का देतो माहिती? ही काही तुमची गरज नाही, जगातल्या प्रत्येक मंडळीची गरज आहे.
आज मंडळ्या इतक्या समृद्ध झाल्या, मंडळ्या इतक्या गौरवी झाल्या. अहो, गौरव बांधलेल्या मंदिरामध्ये नाहीये. काय त्याच्यामधली आसन व्यवस्था, काय त्याच्यामध्ये असणारं इंटेरियर डेकोरेशन, याच्यामध्ये देवाचं गौरव नाही. गौरव पवित्रतेमध्ये आहे. देव गौरव पवित्रतेमध्ये. मग ती पवित्रता कोणती? जी स्वर्गामध्ये पवित्रता होती. स्वर्गामधली पवित्रता कोणती? मुळामध्ये स्वर्ग हा सर्व पवित्र लोकांचा ठिकाण आहे. म्हणून आम्ही पाहतो 1,44,000 जे पवित्र स्त्री संघानं मलिन झालेले असं म्हटलं, ज्या आणि 12 वंशातले 12,000 की ज्यांच्या संबंधानं म्हटलं असे पवित्र लोक, आणि त्या स्वर्गामध्ये या 1,44,000 लोकांना स्वर्गामध्ये प्रवेश दिला. का? तर ती पवित्रता आहे, ती शुद्धता आहे. आणि शास्त्र सांगतं येशू स्वर्गातनं आला आणि काय सांगतो तो म्हणतो की जसा तुमचा देव तुम्ही पवित्र, तसं तुम्ही पवित्र असा. आणि प्रभूनं, येशूनं शिष्यांनी त्याला विचारलं आम्ही कशी प्रार्थना करायची? तर तो म्हणतो प्रार्थना करताना म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाव पवित्र मानलं जावं, तुझं नाव पवित्र मानलं जावं. इतकं पावित्र्याला त्यांनी महत्व दिलेलं आहे. तो वरून आला, तो पवित्रते संबंधीच्या गोष्टी बोलतो, तो कधीच अशुद्ध गोष्टी सांगणार नाही तुम्हाला. आणि लक्षात ठेवा, ही पवित्रता तुम्हाला दुसऱ्यांसाठी नाही करायची. तुमची पवित्रता तुम्हाला शोधाच, तुमची पवित्रता, तुम्ही अपवित्र होऊ नये. काय घडलं? त्या धार्मिक लोकांनी त्या व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं आणि पकडून आल्यावर दोषारोप केला. शास्त्रात लिहिलं, या जर कोणी व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावं. येशू म्हटला बरोबर आहे. तुमचं काय मत आहे? तो म्हटला बरोबर आहे. मग तो म्हणतो पहिला दगड त्याने मारायचं ज्याने अजूनपर्यंत, म्हणजे यांना तिला पवित्र करायसाठी यांची धडपड होती, पण स्वतःचं पवित्रकरण काय येते का लक्षात? तो सगळ्यांपेक्षा वेगळा का माहिती का? तुम्ही त्याच्याकडे तुमची पवित्रता घेऊन गेला आणि तुम्ही दुसऱ्याचं पाप त्याच्या समोर मांडलं, तर तो दुसऱ्याचं पाप नाही, तुमचं पाप पाहणार. काय सांगणार जगात कुठला देव? आता बघा, मी पाळक आहे. आता मी एक, देवाने मला वेगळंच बनवलंय आणि मला त्याचा अभिमान पण आहे. ते बघा, बऱ्याच ठिकाणामध्ये, बऱ्याच चर्चेसमध्ये, बऱ्याच मंडळांमध्ये मला परवा कोणीतरी ब्रदर आलते बसायची, ते सांगायला लागले होते. दुबईमध्ये गेलो चर्चला, अगदी उत्तम चर्च, चांगलं आराधना करणारं चर्च, आणि मला फार आनंद झाला. मी त्या चर्चमध्ये गेलो आणि गेल्यानंतर आम्ही बसलो. इतकं सुंदर सगळी वर्शिप वगैरे झाली, प्रबोधन झालं. आणि प्रबोधन झाल्यानंतर जे उरलेलं प्रबोधन होतं आणि ते सगळं त्यांनी डस्टबिन मध्ये टाकून दिलं. आणि लोक, प्रबोधन चालू आहे, वचन चालू आहे, तिथं फिरतायत, चहा पितायत, कोण बाहेर जातं, कोणी आत येतं. पण चर्च मात्र पेंटिकॉस्टल पवित्र आहे, मानलेलं. आणि मी ते बघितलं, भाकर टाकला, द्राक्षरस डस्टबिन मध्ये टाकलं, आणि लोक नंतर त्यांना काही सुद्धा वाटलं नाही त्याचं. होलीनेस नेमकं आहे काय? एक ट्रेडिशन, एक परंपरा. मनुष्य या दिवसामध्ये वरच्या देवाचा विचारच करत नाही. त्याला असं वाटतं चर्च, आणि चर्च मध्ये आम्ही आलो, आणि चर्च मध्ये आल्यानंतर आम्ही दुसऱ्याला अपवित्र नाही ठरवायचं, आम्ही पवित्र बनायचं. आणि शास्त्र काय सांगतं? मी त्या पवित्र मंदिराकडे माझी दृष्टी लावेल. लक्षात घ्या, मंदिरातले लोक, पुन्हा मी बांधलेलं चर्च पवित्र होणार नाही बरं का, बिल्डिंग नाही पवित्र होणार. त्या बिल्डिंगला तुम्ही काय पवित्र करणार आहे? त्या विटा आहेत, त्या विटा रचल्या, त्याच्यामध्ये सिमेंट घातलं, त्याला प्लास्टर केलं, त्याला पाणी मारलं, आता त्याच्यावरती अतिशय सुंदर कलर येईल, मग वरती तुम्हाला पीओपी लावलं जाईल आणि सुंदर लाईट सिस्टम असेल, त्याला काय तुम्ही पवित्र करणार? मग पवित्र होणार कोण? पवित्र आतमधले लोक होणार आहेत. आणि येशूच हे करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. मग आता पहा, ती व्यभिचारी स्त्री त्या आणि विहिरीवरती असताना त्या शिष्यांच्या मनात येशू ख्रिस्ताविषयी संशय निर्माण झाला, का तर त्यांचे विचारच अपवित्र होते. लक्षात घ्या, ऐका, जेव्हा विचार अपवित्र बनतात, ते अपवित्र विचार, आणि येशू तुमच्याकडे पाहतो, आणि त्या ह्याच्यामध्ये जर दाखल्यामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, अपवित्र विचारांमुळं शिष्य 3.5 वर्षात येशूच्या संगती राहून सुद्धा एकही आत्मा जिंकू शकले नाहीत. पण त्या स्त्रीनं स्वतःला पवित्र केलं, ताख शंभरून तिने ख्रिस्ताकडे आणलं. याच्यासारखा देव तुम्हाला कुठं सापडणार नाही. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करा,
आणि देवाची इच्छा काय माहिती का? त्या शंभरुणी स्त्रीचं तारण व्हावं, प्रत्येकाचं तारण. मग आम्ही कसं काय डिवाइड करू शकतो? याचं तारण नको, त्याचं तारण. कधी कधी आमच्या प्रार्थना पण वाईट लोक मारून टाक, नाही मारणार, त्यांचं तारण प्रभू करणार आहे. आमेन म्हणाल का? तुमची मानसिकता जर तशी असेल तर तुम्हाला वरचा देव समजलाच नाही. आम्ही त्या मानसिकतेने राहतो. कोणती मानसिकता? हा अपवित्र. आता काय घडलं माहिती का? यशाच्या बाबतीमध्ये 6व्या अध्यायामध्ये जर तुम्ही यश वाचू नका, त्याच्यामध्ये तुम्ही तो मनुष्य सगळ्याला हाय 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 करत होता नाही यशा. याला हाय, त्याला हाय, त्याला हाय. जेव्हा त्यानं देवाला पाहिलं त्याच तो म्हणतो मला हाय हाय, मी देवाला पाहिलं. जोपर्यंत मनुष्य देवाला पाहत नाही तोपर्यंत मनुष्य दुसऱ्याला पापी ठरवतो. पण जेव्हा मनुष्य देवाला पाहतो त्यास मनुष्य स्वतःला पापी ठरवतो. म्हणून पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे, सगळ्यात मोठा पापी मी आहे. ही मानसिकता, ही जगातली मानसिकता घेऊन जगणारे लोक, त्यांना देवाचं दर्शनच नाहीये. दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. अहो आपलं पाप आमच्या समोर असलं पाहिजे का? देव पवित्र आहे. आणि तो म्हटला मी स्वर्गातनं जे ऐकलं ते तुम्हाला सांगायला आलो. जे स्वर्गात ऐकलं, काय स्वर्गामध्ये ऐकलं? प्रकटीकरणाच्या पुस्तकात परत ऐका. त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. सर्वांगीण डोळ्यानं भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभुदेव असे ते रात्रंदिवस म्हणतात. कोण म्हणतात? कोण म्हणतात? काय वाचलं तुम्ही आता? 4 प्राणी. काय त्या 4 प्राण्यांचं वैशिष्ट्य? सगळ्या 6 पंख नाही 6 पंख राहू द्या, डोळ्यांनी भरलेले आहेत. काय दिले? सर्वांगी डोळ्यांनी भरलेले. आता प्रॉब्लेम काय माहिती का? देवानं आम्हाला डोळे समोर दिलेत. 2च डोळे आहेत की नाही? तुम्ही आंघोळ करताना तुमची पाठ घासायला दुसऱ्याला बोलावं लागतं ना, का तर तुमच्या पाठीचा मळ तुम्हाला दिसत नाही. पण या प्राण्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? या प्राण्याला अंगभर डोळे दिले, म्हणजे तो प्राणी समोरच्या डोळ्यानं बघत नाही, सगळ्या शरीराभोवती आपले डोळे फिरवतो आणि म्हणतो माझ्याकडनं कुठलं पाप घडू नये का? माझा देव पवित्र आहे. करेक्शन, शुद्धता, पवित्रता ही तुम्हाला तुमची करावी लागेल. का? तर तुमचा देव पवित्र आहे. मग येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आल्यावर त्यानं काय सांगितलं? स्वर्गामध्ये पवित्र आहे. आणि लक्षात घ्या, स्वर्ग हा सगळ्या पवित्र लोकांसाठी. पवित्र लोकांसाठी म्हणजे काय? जे लोक स्वतःला रोज शुद्ध करतात, जे दुसऱ्याच्या शुद्धीकरणासाठी तुम्ही प्रार्थना करा, पण दुसऱ्याच्या शुद्धीकरणापेक्षा आपल्या शुद्धीकरणावरती जास्त भर द्या. आपलं शुद्धीकरण व्हायला पाहिजे, मी शुद्ध व्हायला पाहिजे. मी शुद्ध नाही झालो तर तुम्ही त्यांना शुद्ध. आता बघा, तुम्ही त्यांनाच घासत बसला तर ते स्वर्गात जातील, आणि तुमचं मळ, आमच्या मळाचं काय? आमच्या अशुद्धपणाचं काय? आमच्या शुद्धते संबंधानं काय? आमच्या आत्मिक जीवना संबंधानं काय? म्हणून आता पहा, त्या स्त्रीनं व्यभिचार करताना पकडून येशूनं शाबासकी द्यायला पाहिजे. अरे खूप चांगलं काम केलं बरं का तुम्ही, आणि त्या बाईला पकडून आणलं. आणि मी रागून असतो. सिस्टर, तुम्हाला अक्कल आहे? तुम्हाला कळतं का? सकाळी सकाळी पाप करायला गेल्या का? आणि सगळ्यांची कॉलर एवढी टाईट झाली असते. आम्ही पकडून आणलं, आम्ही शोधलं, आम्ही दाखवलं, आम्ही आणलं धरून बरोबर त्यांना. आम्ही धरणारे लोक नव्हे. येशूनं धरलं नाही, येशूनं क्षमा करून तिला तारण दिलं. लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन एकमेकाचं करू नका, ऑब्झर्वेशन स्वतःचं करा, स्वतःचं शुद्धीकरण. देवाच्या घरामध्ये आल्यानंतर मला कोणत्या व्यक्तीपेक्षा मला स्वतःमध्ये जास्त रस असला पाहिजे, माझ्यामध्ये जास्त रस. मी कुठं चुकू नये, बस. मी नाही चुकलं पाहिजे कुठं. आणि लक्षात, ज्याला चुकायचं त्याला चुकू द्या. हो, चुकणाऱ्याला करेक्ट देव करेल ना. त्या बाईला तो म्हटलं ना, बाई जा इथून पुढं. किती सोपं आहे हो. किती निराश झाले असतील ते लोक. एवढं पकडून आणलं. मला वाटलं येशू म्हणतील दगड आणा. आम्ही ते येताना दगड घेऊनच चाललो होतो. विश्वासणारे लोक 12 महिने हातात दगड घेऊनच फिरलेले असतात नाही का. कधी एकदा सापडते, कधी एकदा डोक्यात दगड घालून डोकं फोडून मोकळं होतो. आणि मग माझी पाठी पण लागली पाहिजे. अमक्याने पहिला दगड मी मारला.
येशू म्हटला पहिला दगड त्याने मारायचा. कोणी मारायचा पहिला दगड? कोणीच पाप के. आणि बायबल काय सांगतं? सर्वांनी. आता काय तुम्ही दगड मारू शकता? सगळ्यांनीच पाप केलेलं आहे. सगळेच आम्ही पापी आहेत. नीतिमान कोणी नाही. स्वतः देवाने सांगितलं एक पण नीतिमान नाही पृथ्वी तलावरती. सगळ्यांना शुद्धतेची गरज आहे, सगळ्यांना पवित्रतेची गरज आहे. मग येशू स्वर्गात आलेला देव हेच बोलतो. काय बोलतो? तुम्हाला सगळ्याला पवित्र होणं गरजेचं आहे. म्हणून तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. बाकीच्या ठिकाणात नाही. तुम्हाला सांगतील तुम्हाला पवित्र व्हायचंय का? चला या पाण्यात डुबकी मारा, झाले तुम्ही पवित्र. साधा सोपा मार्ग. पाण्यात डुबकी मारली, झाले तुम्ही पवित्र. इकडं तसं नाही. तुमचं पवित्रीकरण होण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? तुम्हाला तुमचे दोष, जो आपले दोष पदरामध्ये घेतो, त्याच्या सर्व अपराधांची तो क्षमा करतो. आपले दोष आपल्या पदरी घ्या, हे स्वर्गातला देव तुम्हाला शिकवतो. दुसरी गोष्ट वाचूया, योहानाचं शुभवर्तमान पहिले योहान 3 अध्याय 6 ते 12 पर्यंतची वचनं. पहिले योहान 3 अध्याय 6 ते 12 पर्यंतची वचनं. काय स्वर्गातला तो सगळ्यांपेक्षा वेगळा का? पहा. जो कोणी त्याच्या ठाई राहतो, त्याच्या ठाई राहतो, तो पाप करीत नाही. तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो, जो कोणी पाप करतो, त्याने त्याला पाहिले नाही, त्यानं त्याला पाहिलं नाही व त्याला ओळखलेही नाही. त्याला ओळखलं नाही. मुलांनो, कोणी तुम्हास बहकू नये. कोणी तुम्हाला बहकू नये. जसा तो नीतिमान आहे, जसा तो नीतिमान आहे, तसा नीतीने चालणाराही, तसा नीतीने चालणाराही, न्याय संपन्न आहे. न्याय संपन्न आहे. पाप करणारा सैतानाचा आहे. सैतानाचा आहे. कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करीत नाही. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही. कारण तो देवापासून जन्मलेला आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही, तो देवाचा नाही. व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही, तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला, तो हाच आहे की आपण एकमेकावर प्रीती करावी. काहीन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण कायनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. येशू ख्रिस्त स्वर्गातनं आला आणि स्वर्गातनं आल्यानं सगळ्या स्वर्गातल्या गोष्टी बोलत आहे. आता योहान जो आहे तो सतत येशूच्या जवळ राहणारा व्यक्ती आहे. सतत पेत्र, याकूब आणि योहान, आणि शेवटच्या क्षणापर्यंत जो योहान येशूच्या जवळ राहिला, त्या योहानाला प्रभू येशू ख्रिस्तानं स्वर्गातली काही गुजं, काही रहस्य आणि त्या ठिकाणामध्ये प्रगट केली. आणि आता तो योहान जे ख्रिस्तानं त्याला सांगितलं मरणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, आणि त्या गोष्टी आता तो मंडळीला सांगत आहे. आणि तो काय म्हणतो माहिती का? जो ख्रिस्ताच्या ठाई राहतो तो पाप करत नाही. आता पाप काय नेमकं? हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला असतं पाप म्हणजे काय? खून करणं पाप आहे, व्यभिचार करणं पाप आहे, जार कर्म करणं पाप आहे. मग त्याच्यानंतर आम्ही पाहतो बऱ्याच गोष्टी, व्यसन करणं पाप आहे. आता हे बेसिक झालं हो. ज्याला ख्रिस्त माहित नाही त्या लोकांनी या गोष्टी केल्या, त्या बेसिक. त्या पोरीला बसवा खाली, इकडे तिकडे फिरू द्यायचं नाही, एका जागी बसायचं. चर्च आहे. ह्या बेसिक गोष्टी झाल्यात. कोणता? व्यभिचार. तुम्हाला तारण झाल्यावर तुम्ही व्यभिचार करता म्हणजे तुमचं तारणच नीट नाही झालं, आणि तुम्हाला कोणी स्वर्गामध्ये घेणार आहे? तुम्ही तारण करताना तुम्ही व्यसन करतात तर तुमच्या तारणाचा अर्थच नाही राहिलेला. या बेसिक गोष्टी आहेत. आता तुमचं तारण झालं, व्यसन सुटलं, व्यभिचार सुटला, लोभ सुटला, चोरी करणं सोडून दिलं, सगळं काही. आता तुम्हाला म्हटलं ना, मी एक संदेश तुम्हाला देणार आहे, तुम्ही खून आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार. मग ते बऱ्याच लोकांनी ते ऐकलं. आपला बिचारा अमित, त्याने तो संदेश ते क्लिप पाठवली. तो संदेश लवकर द्या. कोण खुनी आहे? असं काय उत्सुकता? कोण खुनी आहे? पाठवून द्या तो संदेश. इतके संदेश आहेत आणि सगळे संदेश हे तुमच्या व्यक्तिगत जीवनाशी आहे. परवा एका व्यक्तीनं मला बाहेर गावावरून, त्यांनी कुठल्या तरी देशावरून पाठवलं, आणि तो म्हटलं की मी बोलतोय,
तुमचे संदेश सगळे सायकोलॉजीला धरून आहे. म्हणजे काय? वास्तव जीवनाशी निगडीत आहे. येशू पण सगळं वास्तवातलंच बोलतो, वास्तवातलं. परवा मला वाटतं कतारवरून एका ब्रदरनं सांगितलं, तुमचं ऐकतो आम्ही चर्च मधले बरेच लोक, इच्छा आहे की तुम्ही कतारमध्ये यावं, आमचं मोठं चर्च आहे, त्या चर्चमध्ये वेगवेगळ्या आणि लोक आहेत आणि त्यांना तुम्ही वचन सांगावं. आम्ही प्रार्थना करत आहोत की तुम्ही त्या ठिकाणात यावं. कतारला जाणार आहे, कतारला पण जाईल, कुठं प्रभू घेऊन जाईल की तर वचन सांगायला जाणं गरजेचं आहे. सांगण्याचा उद्देश काय? हे प्रॅक्टिकल तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. तुमचं तारण झालं, त्या तारणात तुम्ही टिकून आहात. तुम्ही बाप्तिस्मा झाला, मला पवित्र आत्मा आला, मग मी माझी सेवा करत आहे, मी माझ्या आत्मिक जीवनामध्ये तेवढंच धरून बसलो की नाही मी पाप करत नाही. कोणतं पाप करत नाही? मी व्यभिचार करत नाही, मी जार कर्म करत नाही, मी व्यसन करत नाही, एक चांगला जीवन, मी दर रविवारी चर्चला जातो, मी सगळे नियम काटेकोरपणे पाळतो. आता तो काय म्हटलं माहिती का? पाप करण्यासंबंधानं काय म्हटलं? वाचा बरं ते वचन परत एकदा. जो कोणी त्याच्या ठाई राहत नाही तो पाप करीत नाही. पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही, त्याला पाहिलं नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हास बळकू नये. जसा तो नीतिमान आहे, जसा तो नीतिमान आहे तसे नीतीने चालणाराही, नीतीने चालणाराही न्याय संपन्न आहे. न्याय संपन्न आहे. पाप करणारा सैतानाचा आहे, सैतानाचा आहे. कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. देवाचा पुत्र प्रगट झाला. पाप काय? पुढे वाचा. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते, त्याच्याने पाप करवत नाही. कारण तो देवापासून जन्मलेला आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही. व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. जो संदेश पहा. आता इथं पापाची व्याख्या त्यानं दिली. आता तुम्हाला सुरुवात, बेसिक काय तुमचं? तंबाखू खायची नाही, दारू प्यायची नाही, मिस्त्री लावायची नाही, शिवीगाळ करायची नाही. तुमचं बेसिक तारण झाल्यावर हे तुमच्याकडनं घडायलाच नाही पाहिजे. घडतं याचा अर्थ गडबड आहे. हे तुमच्याकडनं घडतं म्हणजे गडबड आहे. आता त्याच्या पलीकडे जाऊन तो काय म्हणतो? आता तुम्ही आत्मिक लोक आहात, प्रौढ लोक आहात, मॅच्युअर्ड लोक. आता तो काय म्हणतो? तुमचं पाप कोणतं? तुम्ही बंधूवर प्रीती करत नाही, पाप करत आहात. बघा बरं का, वरून आला कोणत्या गोष्टी बोलतो. आता मी जगातला माणूस आहे, मी तुम्हाला धार्मिकतेचं रविवारी चर्चला या, दशांश द्या, उड्या मारा म्हणल्यावर उड्या मारा. मी काय सांगणार तुम्हाला? त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, ते उड्या मारत आहे. अरे उड्या मारण्यावर पवित्र आत्मा नाही. पाप कोणतं आहे? प्रीती करत नाही, पाप करतो. लक्षात ठेवा. आणि कुणावर प्रीती करायची माहिती का? शत्रूवर. हो, कुणावर प्रीती करायची? वरून आला, कुठल्या गोष्टी बोलतो? तो वरच्या गोष्टी तो काय म्हणतो माहिती का? जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तोच करणार आहे. म्हणजे तुम्ही येशूमध्ये आहेत त्याचं चिन्ह काय? प्रीती करता. वरच्या गोष्टी, खालच्या गोष्टी नाही तुम्हाला सांगत. खालच्या गोष्टी तुम्हाला काय सांगतील? प्रीती करा. कुणावर प्रीती करायची? मुलाने बापावर करायची, बापाने मुलावर करायची, बायकोने नवऱ्यावर करायची, नवऱ्याने. हे तर तुमच्या घरात तुम्हाला करावंच लागणार आहे. देऊ नका तुमच्या नवऱ्याला जेवण, कमरेत लात घालून हाकलून देईल तुम्हाला. ते काय प्रीती आहे म्हणून नाही, तुमचं ते काम आहे, तुम्ही करता. ते तुमचे जगातले रीती. ते लग्न करून देताना आई त्या मुलीला शिकवून पाठवत असते, बाई गेल्यावरती आपल्या नवऱ्याची काळजी घे. ती काळजी आहे, प्रीती नाही. प्रीती वेगळी. काय प्रीती आहे? आम्ही पापी असता तो आमच्यासाठी मारला गेला, ही प्रीती आहे. आम्ही पापी आहे तरी आमच्यासाठी मारला गेला. आणि आता तो ख्रिस्त वरून आला आणि तो वरचा ख्रिस्त काय शिक्षण देतो? मला वाटतं योहानाचं शुभवर्तमान 13वा अध्याय 34-35 वचन, दोनच वचन वाचा. योहानाचं शुभवर्तमान 13वा अध्याय 34 आणि 35 वचन. वाचा. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर जशी मी तुम्हावर प्रीती करावी तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील. कशावरून ओळखतील? हो तुम्हाला काय ओळखतील?
प्रीती असली म्हणजे हा त्यावरून हा सर्व ओळखतील सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. काय शिष्यत्वाची कसोटी? वरच्या गोष्टी बोलतो बरं का तो. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे मग तुम्ही कोण आहात? शिष्य आहात. बोला की हो तुम्ही. शिष्य आहात. आता बघा, येशूनं अजून शिष्यत्वाची एक कसोटी सांगितली. जाऊन सर्व राष्ट्रात शुभवर्तमान सांगा, त्या शिष्य करा पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावानं. म्हणजे बेसिक काय? बाप्तिस्मा. बेसिक काय? मग आता बाप्तिस्मा झाला म्हणजे तुम्ही शिष्य झाला का? आता तो म्हणतो त्याच्या ऍडव्हान्स शिक्षण स्वर्गातलं. स्वर्गातलं तुम्हाला सांगतो. स्वर्गामध्ये काय? स्वर्गामध्ये तो म्हणतो देव प्रीती आहे. स्वर्गात काय? त्यांनी सांगितलं देव प्रीती. त्यांनी विचारलं आम्हाला प्रभू दाखवा, देव कसा आहे ते आम्हाला दाखवा. त्याने एक वाक्यात सांगितलं देव. बघा काय सांगितलं त्याने, देव कसा आहे. मग तुम्ही म्हणता माझ्यात देव आहे, म्हणजे तुमच्यात काय असली पाहिजे? कोणावर प्रीती? वाचा बरं ते वचन परत. या मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. एकमेकावर प्रीती करावी जशी मी तुम्हावर प्रीती केली. कशी हो? जशी मी तुम्हावर. मग ख्रिस्ताने कशी प्रीती केली? क्रुसावर ते अर्पण झाला ना. ख्रिस्ताने कशी प्रीती केली? त्याच्या तोंडावर थुंकले तरी त्याने मध्यस्थी केली. ही ख्रिस्ताची प्रीती आहे. आमचं सगळं उलट आहे ना. तोंडावर थुंकणं नाही हो, माग बोललं तरी आमचं डोकं फिरतं नाही का? आणि शास्त्र काय सांगतं? शिष्यांची ओळख काय? एकमेकावर प्रीती असली. प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. तिकडं तुम्हाला कोणी काय बोललं, काय भानगड झाल्या, याच्याशी प्रभूला काही दे. तो वरच्या गोष्टी बोलत आहे, तुम्ही खालच्या गोष्टी बोलता. आमच्या डोक्यात काय नाही, याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, मग आमकं झालं, मग तमकं झालं, बिस्ताना झालं, फनाला झालं, हे झालं. अरे वरच्या गोष्टी. देव स्वर्गातल्या गोष्टी बोलतो आणि स्वर्गातल्या गोष्टी संबंधात बोलतो. तुमची एकमेकावरती प्रीती असू द्या, मग तुम्ही येशूचे शिष्य आहात. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे प्रॅक्टिकल जीवन आहे. जेव्हा तुम्ही आत्मिक जीवन जगता, त्या आत्मिक जीवनामध्ये तुमची प्रार्थना पण प्रभाव टाकणार नाही. लक्षात घ्या, तुमची प्रार्थना, माझा संदेश त्याच्यावरती प्रभाव टाकणार नाही. माणूस आहे, आम्ही जगातल्या गोष्टी बोलून जगासारखं जर चाललो तर आमच्यामध्ये. म्हणून तो म्हटला काईन त्या दुष्टाच्या स्वभावाचा होता. काय केलं काईनानं? हाबिलाचा वध करून टाकला. हाबिल मेला. आणि का मेला माहिती का? त्याचं कारणच होतं, हाबिलाचं अर्पण देवानं मान्य केलं, प्रभूनं त्याला आशीर्वादित केलं. कधी कधी ती ईर्ष्या, ती स्पर्धा, आणि तो आमच्या आत्मिक जीवनाला आम्ही कायनाप्रमाणे हाबिलाचं वध करणारे लोक बनतो. आमच्याकडनं कोणाचा वध होता कामा नये. ऐका, तो वरच्या गोष्टी बोलत आहे. कोणी सुद्धा आमच्यामुळं आत्मिक जीवनापासून माघारी जाता कामा नये. हे बिब्लिकल सिद्धांत, हे शिक्षण आहे प्रियानो. आमचं आत्मिक जीवन एवढी आम्हाला काळजी घ्यावी लागेल. म्हणून तो म्हटला मी स्वर्गातून आलो. आणि कशासाठी आलो? तो म्हटला देवाचा पुत्र सैतानाची कृत्य. वाचा बरं ते वचन, सैतानाची कृत्य नष्ट करण्यात. तेवढंच वाचा. पाप करणारा सैतानाचा आहे. पाप करणारा म्हणजे काय हो? प्रीती न करणारा. काय पाप आहे? बोला जोरात. काय पाप आहे? माझ्यामध्ये प्रीती नसलं तर मी काय केलं? आणि पाप करणारा कोणाचा आहे? सैतानाचा आहे. आता कशाला तुम्हाला सांगू वेगळं? सिद्ध झालं. प्रीती न करणारा कोणाचा आहे? तुम्ही प्रार्थना करा, उड्या मारा, नाचा, ढगात पोचा, कुठं पोचायचं पोचा. तो म्हणतो प्रीती करत नाही तर तू काय करतो? कोणाचा आहे? बरेच लोक आज आहे ना, तुमच्यासारखा पाळक सगळ्या जगाला मिळाला पाहिजे, सगळ्या जगाला धुवून काढेल. तुम्ही माझे मेंबर नाहीत म्हणून तुम्हाला तसं वाटतं. प्रीती न करणारा कोण पाप आहे? पाप करतो
आता सैतान काय त्याच्या पुढे काय म्हटलं त्याने? सैतानाचं कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र. आता सैतानाचं कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र आला आणि त्यानं काईन आणि हबेलाचं सांगितलं. हबेल काईन त्या दुष्टाच्या स्वभावाचा, म्हणजे काय, जो काईन आहे तो हबेलाचा वध करत आहे. लक्षात घ्या, प्रीती न केल्या कारणानं कित्येकांचं आत्मिक जीवन उद्ध्वस्त होतं. म्हणून येशूने शिष्यांना सांगितलं, तुमची एकमेकावर प्रीती नसेल तर तुम्ही माझे शिष्य नाहीतच. तुम्हाला मी बाप्तिस्मेचं सर्टिफिकेट दिलेलं, अमक्या अमक्या दिवशी या व्यक्तीचा बाप्तिस्मा झाला आणि हे आमच्या चर्चचे सभासद आहे. 2 गोष्टी तुम्हाला मिळतील, एक लग्न, दुसरं कब्रस्तान. याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि लक्षात ठेवा, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या नाहीत ना. तुमचं लग्न आणि तुमचं कब्रस्तान, माझ्यासाठी तुमचं स्वर्ग महत्वाचं आहे. स्वर्ग, आणि स्वर्गामध्ये पोचायला पाहिजे तर तो म्हटला, तुम्ही त्या कायनाच्या दुष्ट स्वभावासारखे असू नका. प्रीती नसणं ही दुष्ट स्वभाव आहे. लक्षात घ्या, जेव्हा माझ्यामध्ये प्रीती नाही, आणि ही प्रीती ही मला विशिष्ट लोकांपुरती मर्यादित ठेवायची नाही, ती युनिव्हर्सल आहे. देवानं असं लिहिले ना, जशी मी तुमच्यावर, कसं लिहिले वाचा ते वचन, जशी मी तुमच्यावर, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही, म्हणजे तो प्रीती जसं ख्रिस्तानं प्रीती केली. आता ख्रिस्तानं प्रीती करताना जगावरती प्रीती केली. त्यानं काही नुसतं म्हटलं नाही माझे 12 शिष्य आहे त्यांच्यावरच मी प्रीती करतो. 12च्या व्यक्ती तुम्ही नाही यायचं, मी तुमच्यावर प्रीती नाही करत. तो म्हटलं बालकास, आता हे 12 शिष्य जे होते ना ते काही साधे नव्हते. ते ओरडायला भरती माहिती तर बस. मग तो म्हटलं येऊ दे त्यांना, आणि त्यांनी दाखवून द्यायला लागलं बरं का, हे असं नसतं, हे मी जो आलो फक्त तुमच्यासाठी नाही, मी जगासाठी आलेलो आहे. तो वरून आला, वरचं बोलतो खालचं बोलत नाही. प्रिया काय वर आहे? वरचं शिक्षण युनिव्हर्सल आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुम्हाला प्रेम करावं लागेल. प्रत्येक शत्रू मित्र अमक तमक हे कधीच परमेश्वराच्या मंदिरामध्ये चालत नाही. म्हणून तो म्हटला माझं मंदिर पवित्र आहे आणि पवित्र मंदिराकडे माझं लक्ष लागलं. लक्षात ठेवा, हे चर्च बांधून तयार होईल, पण चर्च मध्ये देव काय बघणार आहे? प्रीतीवर का. किती सुंदर खुर्च्या रंगबिरंगी, मग आसन व्यवस्था, लाइटिंग कशी असणार आहे, आमक कसं असणार आहे, नाही हो. मी अजून एक संदेश प्रभूने मला दिलाय. कुठले संदेश कधी सांगावं, प्रभू जसं सांगेल तसं. देवाचं सानिध्य निघून जाण्याचं कारण, सुंदर मंदिर बांधलं, देवाचं सानिध्य निघून गेलं, आणि परमेश्वर अशाच पद्धतीने पुष्कळ मंदिरातनं निघून गेलेला आहे. दाखवल मी तुम्हाला वचनातनं, आणि त्याचं एक कारण पण त्याने सांगितलं. त्याच्यामध्ये असं म्हटलं की त्यांनी आपलं कान टोचलेत. देवाचं सानिध्य निघून जाताना तो काय म्हणतो माहिती का, तिथं उपासकांनी कान टोचलेत, आणि त्या ठिकाणात उपासक सूर्याची उपासना करत आहेत. सूर्याची उपासना अजूनही लोकांना माहित नाही त्यातलं सिक्रेट काय, ते कसली उपासना करत आहे, सूर्याची उपासना करत आहे. बघा, बंदीशाळेमध्ये पेत्र साखळ दंड वाजून अंधाऱ्या कोठडीमध्ये आराधना करतो, बंदीशाळेचे दरवाजे हलतात, जमीन हलती, भूमिकंप होतो. आणि आता जर तुम्ही बघितलं तर लोकांना ज्या ठिकाणामध्ये उपासना करायची त्यांनी वेगवेगळ्या लाईट्स लावून त्यांना असं वाटतं की देवाचं सानिध्य येतील, आणि पोरांनी बघितलं तर कान टोचलेत, आणि तो म्हणतो हेच कारण आहे देवाचं सानिध्य निघून जायचं. दाखवणारे वचन मी तुम्हाला ते. पोरांच्या कानामध्ये बाळ्या आहेत, त्यांनी केसाचे घुंगरू करून, जिथं पुरुषांनी केस वाढवू नये म्हटलं तिथं त्यांनी वेण्या सुद्धा घातल्या. पुरुषांनी केस वाढवू नये आणि स्त्रियांनी कापू नये. जर तुम्ही तिथं बघितलं तर तुम्हाला तो नाही माझं सानिध्य निघून गेलं. तसंच देवाच्या मंदिरामध्ये देव पाहताना पावित्र्य म्हणजे काय, प्रीती ही सगळ्यात पवित्र आहे. लक्षात घ्या, सगळ्यात मोठं पावित्र्य देवाचं काय तर प्रीती. द्वेष भावना जर तुमच्या अंतःकरणामध्ये, तर तुम्ही कायनासारखे दुष्ट स्वभावाचे लोक आहात. अगदी स्पष्ट बोलला तो. वाचा बरं ते वचन. जो कोणी
पाप करणारा सैतानाचा आहे, सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. म्हणजे सैतान तुम्हाला प्रीती करू देत नाही. पहिलं सैतानानं काय काम केलं असेल तर या कायनाचा ताबा घेतला आणि कायनानं हाबिलाचा वध केला. वध केला. लक्षात घ्या, प्रीती नसेल तर लोक आत्मिक जीवनामध्ये मरणार आहेत आणि मारणारे सुद्धा लोक अस्तित्वात असणार. कोणी सुद्धा तुमच्या वर्तनानं आत्मिक जीवनामध्ये मृत्यू पावता कामा नये. मरू नये त्यानं. आत्मिक जीवन वरच्या गोष्टी देव बोलत आहे, तो वरच्या गोष्टी बोलत आहे. तो खालून नाही आला. खालचे लोक खालच्या गोष्टी बोलत आहे. आता तुम्ही खाली आहात का वर आहात तुम्हाला तपासलं पाहिजे. अजून एक गोष्ट वाचूया, नेहम्याचे पुस्तक 9 अध्याय 17 वचन. काय स्वर्गामध्ये येशू स्वर्गातनं आला. नेहम्याच्या पुस्तकाच्या 9 अध्यायाच्या 17 वचनामध्ये वाचा. नेहम्याचं पुस्तक 9 अध्याय 17 वचन. त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारले आणि जी आश्चर्य कृत्ये तू त्यांच्यामध्ये केली होती त्याची त्यांनी पर्वा केली नाही. पण त्यांनी आपली मान ताट करून एवढे बंद केले की आपल्या दास्य स्थितीत परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमला. पण तू क्षमाशील कृपाळू दयामय मंदक्रोध व अति करुणामय देव आहेस. कसं येशू म्हटला मी स्वर्गातनं आलो, तो वरून आला आणि जे त्यानं ऐकलं. काय वाचा वचन ते परत. वरून आला जे तेवढंच वाचा, जे तो वरून आला जे त्यांनी ऐकलं. त्यांनी हुकूम मानण्याचे. नाही, जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. पृथ्वीपासून आला, तो पृथ्वीचा आहे व ऐहिक गोष्टी बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिलं आहे व ऐकलं आहे त्याविषयी तो साक्ष देतो. आता तो साक्ष देतो. इथं काय वाचलं नेहम्याच्या पुस्तकामध्ये? काय म्हटलं वाचा बरं. त्यांनी हुकूम मानण्याचे. नाही, देवा तू क्षमाशील. कसं आहे वाचा. देवा त्यांनी एक न्याय. पण तू क्षमाशील कृपाळू दयामय मंदक्रोध व अति करुणामय देव आहे. पहिला जो शब्द त्यानं वापरला हे पहिल्या शब्दामधले बाकीचे शब्द आहेत. कोणता पहिला शब्द आहे? तू क्षमाशील कृपाळू. हे क्षमेमध्ये असणारे गुणधर्म. मूळ कसा देव क्षमाशील आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या लोकांना काय वाटलं, ती पाप करणारी स्त्री सापडली आणि तिला दगड मारावं म्हणजे देवाकडे क्षमा नाही. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 18व्या अध्यायाच्या 21 ते 23 पर्यंतच्या वचनामध्ये वाचा बरं. मत्ती शुभवर्तमान 18 अध्याय 21 ते 23 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण. येशू स्वर्गातल्या गोष्टी कशा बोलतो, देवाचा स्वभाव. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी माझ्या भावानं किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी. 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. आता बघा, इथं त्यानं काय सांगितलं, स्वर्गातनं आला. आता स्वर्गातनं येताना तो स्वर्गाच्या राज्या संबंधानं सांगत आहे बरं. आणि स्वर्गाच्या राज्या संबंधानं सांगताना त्यानं टायटल दिलं. पेत्राने प्रश्न केला, किती वेळा क्षमा करायची? 7 वेळा करायची का? स्वर्गाविषयी बोलतो बरं का. तुम्ही स्वर्गातनं आलो, स्वर्गात जे ऐकलं तेच तुम्हाला सांगत आहे. जगातले लोक जगातल्या गोष्टी बोलतील, मी स्वर्गातली गोष्ट तुम्हाला सांगत आहे. आणि स्वर्गातली गोष्ट काय माहिती का? एका भावानं तुझा अपराध केला तर किती वेळा क्षमा. आणि त्यांनी येशूकडनंच मागत होते परमिशन. 7 नंतर त्याला धोपटतो नाही का. त्यांनी आता येशूच्या परमिशननी आपण बरोबर करायचं. येशूकडे आला, मी तो नसतं विचारलं तर बरं झालं असतं. एवढं दिवसात 490 वेळा क्षमा करण्याची वेळ आली नसते. पण येशूकडे किती वेळा क्षमा करायची? येशूनं फार सुंदर. स्वर्गात जायचंय का? 7च्या 70 वेळा दिवसात बरं का. आता ते आम्ही मगाशी लीडिंग करताना ऐकलं 365 वेळा म्हटलं आणि किती आनंद झाला नाही का. मग आम्ही गाणं पण, तू क्यों डरता है ये भी देखो ना.
365 वेळा भिवू नको आणि 490 वेळा कोणचा पल्ला भारी आहे? क्षमेचं पल्ला, क्षमेचं वजन जबरदस्त आहे. स्वर्गातला आला. खाली खाली वाचा बरं, स्वर्गातला दाखला सांगतो. काय दाखला सांगितलं बघा. ते आणि ते म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासांपासून हिशोब घ्यायला काय हो हिशोब घ्यावा. ऐका, तो म्हणतो 7च्या 70 वेळा क्षमा. स्वर्गातनं. येशू कुठून आला? स्वर्गात. आणि तो स्वर्गातल्या गोष्टी सांगतो. आणि स्वर्गातल्या गोष्टी सांगताना तो आता शिष्याना काय म्हणतो? एका राजानं हिशोब घेतला. कशाचा हिशोब घेतला? क्षमेचा. कशाचा हिशोब घेणार आहे? अहो तुमचा कसला हिशोब घेणार आहे? बोलो अभि, कशाचा हिशोब घेणार आहे? प्रत्येकाला तुम्हाला किती वेळा क्षमा केली आणि तुम्ही किती वेळा लोकांना क्षमा केली याचा हिशोब. कोणत्या धर्मात सांगितलंय, कोणत्या देवानं हे तत्व सांगितलंय, कोणत्या संतानं हे तत्व सांगितलंय, या पण ख्रिस्तानं ते तत्व सांगितलं. नुसतं सांगितलं नाही हो, क्रुसावरती जाताना पहिलाच उद्गार आहे, हे बापा. स्वर्गातनं घेऊन आला तो. आणि बघा प्रभू येशू ख्रिस्त, जा तुझ्या पापांची क्षमा झाली. आल्याबरोबर पहिला बोलतो, जा तुझ्या पापांची क्षमा झाली. ते विचारित जा इथून पुढे पाप करू नकोस, जा तुला क्षमा घे. कोणी मारलं नाही का तुला? कोणी दगड नाही मारला का? नाही मारला. तर मी तुला क्षमा करून टाकतो. एका झटक्यात तिला सोडून टाकलं. एका झटक्यात. किती काळ आम्ही ते द्वेष भावना, किती काळ आम्ही मत्सर घेऊन जगतो. आणि कशा प्रकारचे आत्मिक लोक आम्ही असू शकतो की जे आमच्या अंतःकरणामध्ये क्षमेची भावनाच नाही. जर परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये क्षमाच नसेल तर मग त्या ठिकाणामध्ये ख्रिस्ताचं राज्य आमच्यामध्ये कसं टिकून येणार? म्हणून तो म्हटलं, जसे मी आपल्या अपराध्यांची. बघा प्रभूची प्रार्थना, त्याचं वैशिष्ट्य काय? कधी जर आलं बायबल स्टडीज, मला त्याचा घ्यायचा जो 27 पॉईंट आहे त्याच्यामध्ये प्रभूची प्रार्थना दिसती एवढीशी, पण त्याच्यामध्ये 27 पॉईंट आहे. या 27 पॉईंटमध्ये हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानलं जावं, तुझं राज्य हो, जसं स्वर्गात तसं पृथ्वीत, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराध्यांचे क्षमा करतो तसे आम्हाला तोपर्यंत क्षमा मिळणार नाही जोपर्यंत आम्ही क्षमा करत नाही. ऐका, स्वर्गामध्ये क्षमा मिळाल्याशिवाय तुम्हाला प्रवेशच मिळणार नाही. म्हणून त्यानं म्हटलं, त्याला लाख रुपये त्यानं माफ केले, पण ज्या माणसानं 1000 रुपयासाठी त्या असणाऱ्या त्या 1000 रुपयाच्या देणे करायला त्यांनी आणि बंदिशाळेमध्ये टाकलं, मग त्यानं काय केलं? याला उचला आणि रडणं आणि दात खाणे तिथं त्याला टाकून द्या. का? तर त्याने त्याच्या क्षमेचा हिशोब त्याच्यापासून घेतलेला आहे. समाधानी राहू नका. जर आत्मिक जीवन तुम्हाला जगायचं ना, तर आत्मिक जीवनामध्ये तुमच्या क्षमेचा सुद्धा हिशोब घेतला जाणार आहे. तुमची क्षमा, राजाने हिशोब घेतला. कोणता हिशोब घेतला? क्षमेचा. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसता त्यास पहिल्यांदा, म्हणून म्हटलं मेजाकडे येताना तो म्हटला, प्रथम तुझ्या भावाला जाऊन माफ करू नये, क्षमा करू नये, मग त्या मेजामधनं सहभागी हो. मग दान नंतर, मेज पण नाही अजून, दान नंतर. पहिले क्षमा. म्हणजे तुमच्या दानापेक्षा सुद्धा क्षमेला तेवढं महत्व आहे. स्वर्गातल्या गोष्टी तू बोलतो, पृथ्वी तलावरचे लोक तुम्हाला सांगतील नाही, दान टाका, चर्चला द्या, दशांश द्या, अमक द्या. तुमचा दशांश, तुमची अर्पण, तुमची प्रार्थना, तुमचा संदेश, तुमचं हिलिंग, या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे क्षमा नसेल तर तुम्ही शून्य बनता. म्हणून बायबल सांगतं की तो म्हटला, त्यानं त्या असणाऱ्या व्यक्तीकडनं क्षमेचा हिशोब घेतला. तो वरून आला. वर जे ऐकलं तेच तो तुम्हाला सांगत आहे, बाकी नाही तुम्हाला काही सांगणार. अहो ते संदेश मी तुम्हाला देऊ शकतो उकिरड्यातनं काढून. किती लोक, अहो आम्ही उकिरड्यावरच होतो, बरेच लोक, आम्ही उकिरड्यावर होतो, बरं झालं तुमचा संदेश आला, आता मला राजगादी. अरे बाबा, राजगादी तेव्हा मिळेल जेव्हा क्षमा बाहेर पडेल. देव चेक करतो तुमचं हृदय. आणि लक्षात ठेवा, देव माणूस नाही हो, तो तुम्हाला बाहेरून पाहणार आहे. देव मला बाहेरून पाहिल, अरे काय बोलतो यार तू मनोज, एकदम खुश नाही का? पुष्कळ लोक साहेब इतकं भारी बोलताना. कोणीतरी मला सांगितलं, तुमचा तो काय आनंदाचं काय होतं, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध. लागोपाठ 3 वेळा ऐकला, गुदगुल्या होत्या ना. आणि कुणीतरी म्हटलं,
बाळक साहेब खूप हसवलं. अरे वा, खूप हसलो, कॉमेडी झाली. बरं बरं वाटतं. लक्षात ठेवा, आत्मिक जीवन ज्यास प्रभू पाहतो ना, तो बाहेरून बघत नाही, इंटरनल प्रोसेस आहे. आणि क्षमा ही आतमध्ये असते, ती बाहेर नसते. आणि लक्षात ठेवा, जेव्हा क्षमेनं भरलेलं तुमचं हृदय असतं ना, त्याच्यामध्ये पीस, जबरदस्त पीस असते, खूप शांती असते. का शांती असते माहिती का? तो म्हणतो जसं तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुम्ही त्याची लेकरं आहात. तुम्ही देवाची लेकरं आहेत. देवाची लेकरं म्हणजे देवाचा स्वभाव. कधी कधी लेकराला म्हणतात, बाप एवढा चांगला, पोरग का असलं निघालो म्हणता का नाही? याचा बाप फार शांत होता, हे पोरग, ह्याच्या बापाने कधी दारू पिलं नाही, पोरग प्यायला लागलं. मग लोक बापाला नाही पोराला नावं ठेवतात. आता तुमच्याकडं तुमचा बाप क्षमाशील आहे आणि तुमच्यामधनं क्षमा बाहेर पडत नाही, याचा अर्थ तुमच्या आत्मिक जीवना संबंधानं संशय तो घेणार आहे. सैतानाला वाव देऊच नका, तो तुमच्यावरती वरचढ होऊच नाही ना. आणि वरचढ होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे? मला लक्षात घ्या, आम्हाला जायचंय कुठं? कुठं जायचंय? जायचंय का नाही? आता काही लोकांनी कन्फ्युज मध्ये जाऊ का नाही, बदलाच घ्यायचा नाही, मग तिथं जाऊन काय करायचं? त्यांना तर 2 थोबाडी तर मारायच्याच होत्या, राहून गेलं त्या. नाही हो, 7च्या त्याने येऊन तुम्हाला काय पण म्हणलं, सॉरी, जावा. तिथं तुम्हाला काहीच करता येत नाही हो, परमिशनच नाही देवाची तुम्हाला. सॉरी म्हटलं, प्रश्न मिटला. आणि इतका सुंदर तो शब्द आहे ना. बरं, आता असं लिहिलंय, तिकडं जगातल्या व्यक्तीनं येशूला जाऊन क्षमा पण मागितली नाही, पण येशू म्हणतो, बाप्पा, लक्षात ठेव, क्षमा कोणी मागायची नसते, ती करायची असते. आमेन म्हणा बरं. नाही म्हणणार जोरात. क्षमा करण्यासाठी वेळ घालवू नका. का माहिती का? जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही देवाची लेकरं बनता. देवाची लेकरं बनणं गरजेचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये लिहिलं की तो क्षमाशील आहे, तुमच्या क्षमेचा हिशोब घेतला जाणार आहे. त्यानंतर अजून एक वचन वाचूया, मत्तयाचं शुभवर्तमान 18 अध्याय 1 ते 5 वचन. मत्तयाचं शुभवर्तमान. हा, त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? कोण? तेव्हा त्यानं एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले. त्यांच्यामध्ये उभं केलं आणि म्हटलं, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला या बालकासारखा नम्र करीतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होईल. आणि जो कोणी माझ्या नावानं अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. पा, आता या शिष्यांना जेव्हा येशूने सांगितलं, मी स्वर्गात आलो, मी स्वर्गातल्या गोष्टी ऐकल्या, जे मी पाहिलं ते तुम्हाला सांगतो, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलं. आता हे शिष्य येशूला प्रश्न करायला लागले, आम्हाला स्वर्गात जायचं, आम्हाला कसं काय स्वर्गामध्ये जायचं? मग मला हा प्रश्न पडतो, काही याच्या अगोदर शास्त्र नव्हतं का त्यांना? स्वर्गामध्ये जाण्यासाठी सांगणारे कोणी नव्हते का? निकोदेमस पण येशूकडे येतो आणि विचारतो. ज्या निकोदेमस धर्मपंडित आहे त्याला प्रश्न पडतो की स्वर्गाच्या राज्यात मी कसा प्रवेश करणार आहे? निकोदेमसला, धर्मशास्त्र सांगणाऱ्या लोकांना. ऐका, मी काय बोलतो ते तुमच्या लक्षात येऊ द्या. निकोदेमस धर्माचं ज्ञान करणारा व्यक्ती, पण तो पण स्वर्गाच्या बाबतीमध्ये अनभिज्ञ आहे. का तर तो स्वर्गात गेलाच नव्हता. स्वर्ग काय त्याला माहित नव्हतं. येशू स्वर्गातनं आला. आता स्वर्गातनं तो आला म्हणजे स्वर्गात जे ऐकलं ते सांगतो. काय स्वर्गात ऐकलं? स्वर्गाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होणार आहे? हा, जो कोण, मी तुम्हाला सांगतो. तो प्रश्न विचारा त्याने काय. हा, तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले. नाही, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्यानं एका बालकाला. आता त्यांना प्रश्न काय? स्वर्गात मोठा कोण? सगळ्यालाच प्रश्न नाही का?
स्वर्गात असून आम्हाला चर्चमध्ये कोण मोठे तो प्रश्न असतो, तर स्वर्गाचं तर जाऊ देत, लांबच राहील नाही का. आता येशू स्वर्गातलं सांगतो, जसं स्वर्गात कसे प्रार्थना, जसं स्वर्गात जसं आहे, तर येशू स्वर्गातल्या गोष्टी बोलतो. पृथ्वी तलावर पण कसं, स्वर्गात कोण मोठा, हा कोण मोठा स्वर्गात. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण, कोण मोठा भाऊ. तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून, बघा काय येशू पण आहे, त्याने विचारलं मोठा कोण, तर त्यांनी छोटं बाळ आणलं. कोण आहे स्वर्गामध्ये मोठा, पेत्र, याकोब, योहान, थोमा, कोण प्रभू आमच्यामध्ये कोण मोठा असणार आहे. यांना सगळ्याला बाजू इकडे आहे, इथं पोरग कोणाचं आहे, इकडे स्वर्गाच्या राज्यात हा मोठा. डोक्याला हात लावला आणि बायबल सांगतो, तो म्हटलं मी स्वर्गात ना आलो, मी जे ऐकलं ते तुम्हाला सांगत आहे. या पृथ्वी तलावर लहान मोठं हे जगिक आहे नाही का. तुम्ही बघितलं तिथं सगळे इलेक्शन, त्यांनी बघितलं की शरद पवार भ्रष्टाचाराचा सरदार, शरद पवार आले ते म्हटले तडीपार गृहमंत्री. इथं सगळं लहान मोठं, तू मोठा हा लहान, इकडं नाही. देवाच्या राज्यामध्ये ज्याला मोठं व्हायचंय त्याने लहान व्हायचं असतं. हे तत्व तुम्हाला जगात कोणी शिकवणार नाही, फक्त येशू शिकवतो, फक्त येशू शिकवतो. प्रिया, मोठं होण्यासाठी लहान व्हावं लागतं, माघार घ्यावी लागते. लक्षात ठेवा, माघार घेणारे लोक हे देवाच्या राज्यामध्ये सगळ्यात मोठे लोक आहेत. एक दिवशी स्वर्गामध्ये तुम्ही पोचणार, पण लक्षात ठेवा, स्वर्गातलं तुमचं पोचणं तुमचा भ्रमनिरास करणारा असू नये. नीट आहे का मी काय बोलतो. जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये पोचाल ना, स्वर्गामध्ये पोचला, पुष्कळशा गोष्टी तुम्ही पृथ्वी तलावरती ऐकल्या. येशूनं तुम्हाला सांगितलं, तो म्हटलं मी स्वर्गातनं आलो आणि स्वर्गातल्या गोष्टी, पापापासून दूर राहा, स्वतःला शुद्ध करा, पवित्र करा, नम्र बना, सगळ्या गोष्टी प्रभूनं तुम्हाला शिकवल्या आणि तुम्ही जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. का दुर्लक्ष केलं, तुम्हाला ते जमलं नाही. आमचा प्रॉब्लेम काय माहिती का, जे सोपं सोपं जमतं त्या आम्ही करतो. आमचं तसंच आहे नाही का, आम्हाला ते परीक्षेत पण आहे अबकड ढ येतो, काय करतो ड सोडून, कोण सोडावं, एवढं कोण अभ्यास करत बसावं. आणि ज्याला अभ्यास करायचं आणि मेरिट मध्ये यायचं 95, 97, 98, 99, आता तर गव्हर्नमेंट 100 पण द्यायला लागलं. पूर्वी देत नव्हतं आम्हाला, तर घासून पुसून मिळायचे आणि ते मिळून 10वीला मार्क किती मिळायचे, 55%, 57%. आत्ता असतो तर 100 घेऊन बाहेर पडलो असतो, बोर्ड तोडून. ते देत नव्हते मार्क, विचारा की देत होते का मार्क. नापास जास्त करा म्हणतो ते, फाशी घेऊ द्या नाही तर रेल्वे खाली पडू द्या. किती लागला आमचा 10वीच्या बोर्डाचा निकाल, मी पास झालो त्यावेळेस फक्त 35% निकाल लागला. आमच्या रडून हैराण झाली, पोरग 10वी पास झालं म्हणून, का तर पास होत नव्हतं कोणी. आता ते पुस्तक तर बाबड्याने हातात घेतलंच नाही, 70% पास झाला. सरकार सांगतं तिथं काय नाही आलं तर काळं भरवून ठेवा आणि काय नाही आलं तर तिथं पिक्चरचं गाणं लिहा, 70% पास. आणि मग त्याला घालतात इंजिनिअरिंगला, तो जमत नाही, कुठंतरी दुसरीकडे घाला. का नाही, मेरिट ते नाही. आध्यात्मिक जीवनाचं मेरिट काय असेल, बायबल सांगतं नम्र लोक मोठे बनणार, मेरिट मध्ये येणार. स्वर्गामध्ये मेरिट, माघार घेणं, नम्र होणं, बालकासारखं होणं. काय त्यांनी म्हटलं या बालकासारखं तुम्हाला बनावं लागतं. घेऊन आला हे लहान लेकरं, त्याला तुम्ही चिमटा काढा बा लेकराला, तिथं थांबायचं तुम्ही, इथं काढा एखाद्याला चिमटा. योगेश एकदा बोलता म्हटलं होतं, मी आलो होतो चर्चला, लहान होतो, पुढं बसलो, तुम्ही मला टपली मारली, मग मी गेलो, ते परत आलोच नाही, मग परत आलो. आता तो लहान होता आणि मी त्याला कधी म्हणलं तू बसला तर काहीतरी गडबड केली असेल, तशी तर टपली मी कुणाला मारत नाही, तुला मारली म्हणजे तू काहीतरी बसून तिथं चिव चाव केलं असेल, तुला टपली मारली. मग तो टपली मारली म्हणून गेला, ते गेला नाही, परत आला. हे बालकासारखं जीवन आहे. कोण मोठं आहे, टपली मारली तरी परत आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया.
Praise Lord. Praise Lord. टपली मारा, डफली मारा, ढुमकं वाजवा, टुमकं वाजवा. मला असं म्हटले, मला हसले, मला रुसले, माझं आमकं झालं. मोठं बनू नका हो, लहान बना. लहान लोक स्वर्गात मोठे होणार आहेत. लोकाला तुमचं जीवन प्रभूसाठी, कुणासाठी हो? प्रभूसाठी. मी जर माझ्याविषयी लोक काही कमी बोलतात, मग मी काही लक्ष देतो. त्यांना त्यांचं काम करू द्या, मी माझं काम करणार आहे. माझं जीवन प्रभूसाठी आहे, माझं ध्येय. आता येशूनं जर तसं म्हटलं असतं, आता तिथं लिहिलं बरं का, येशू एका बाई संगती बोलत होता, व्यभिचार करणारी स्त्री होती, आणि येशू तिथं चर्चा करत होता. शिष्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि त्यांना विचारायचं धाडस नाही, मग ते जाऊन आपापसात चर्च केलं. येशूने काहीतरी गडबड केली बरं का. आज लिहिलं याच बघा, तो शब्द जो आहे तो शब्द साधा नाही. येशू विषयी त्यांच्या डोक्यात विचार आले. मग येशूनं म्हटलं, बाई जाऊ द्या, या लोकांसाठी मी एवढं करतो, देवा मला बोलवून घे, लवकर क्रुसावरती दे, माझं काम संपवतो. हे शिष्य मला नावच ठेवतात. त्याचं मिशन पक्का आहे, जगाचं तारण आणि तारण त्याच्यासाठी. त्यानं त्या शिष्या, बरं हे सगळं करत असताना मी थोडं तिथं थांबलो आणि म्हटलं, आत्मिक जीवन किती सुंदर असतं आणि ते पाळणं किती कठीण असतं, ख्रिस्त कसा पाळतो. एवढं शिष्यांनी डिस्कशन करून सुद्धा येशू ख्रिस्त त्यांनाच घेऊन सेवा करतो. किती अवघड आहे ना, सोपं नसतं हो. एक बाळक म्हणून माझा विचार करा. कधी कधी माझ्यामध्ये त्या फिलिंग्स येतात, माझ्यामध्ये ते भावना, डिस्टर्ब होतो, निराश होतो, म्हणतो नाही आता बस झालं, याच्या पलीकडे सेवा नको. मी विचार केला, अरे ख्रिस्त कसा करू शकला असेल सेवा. साधे साधे दोषारोप आपल्यावरती झाल्यावरती आपण म्हणतो नाही, आता याच्या पलीकडे नाही मी करू शकत, बस झालं प्रभू. मी काही एवढा त्याग नाही केला, मी क्रुसावरती नाही गेलो. हा, मी त्याग केला, मिनिस्ट्रीसाठी थोडाफार त्याग केला, ते प्रभूनं घडवून आणलं. मग आता मी जर तेवढाच विचार केलो, अरे बापरे मी एवढं केलं, आता शिष्य माझ्याविषयी अशी चर्चा करतात, मला बालकासारखंच बनावं लागेल. ते बोलले आणि मी विसरलो. याला म्हटलं बालकासारखं होणं. बालकासारखं बना. मी म्हणतो, जगताना, आत्मिक जीवनात जगताना सिरियसनेस फक्त स्वर्गाचा ठेवायचा. कशाचा ठेवायचा? बाकीचं काय तेवढं घेऊन बसलो, युद्ध करत बसलो, हे झालं ते झालं ते. तो दुष्ट तिथं बसलेलाच आहे, तो म्हणतो मार, हाबेलाचं वध करून टाक, त्याला मारून टाक. अहो हाबेल मेला तर त्याचं रक्त ओरड करत जाणार आहे. ऐका काय बोलतो मी तुम्हाला. हाबेलाचं रक्त परमेश्वरापर्यंत ओरड करत गेलं. काईनानं थोडासा संयम दाखवला असता तर नंतर कदाचित काईन पण हाबेलासारखा आशीर्वादित झाला असता. आशीर्वादित होण्यासाठी हाबेल मरणं चांगली गोष्ट नाही, हाबेल जिवंत राहणं गरजेचं आहे. हाबेल जिवंत राहायला पाहिजे. आणि म्हणून नम्र, माघार घ्या, बालकासारखं बना, नम्र बना, माघार घ्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठं बनू नका, लहान बना. लहान लेकरांचं सारखंच स्वर्गाचं राज्य आहे. तो म्हटलं मी स्वर्गातनं आलो आणि कुठल्या गोष्टी बोलला? स्वर्गातल्या गोष्टी बोलला. मला आठवतं द्या, एकदा शन्ना आला असाच आणि तो म्हटलं मला ड्रम वाजवायचा. आता त्यावेळेस काय झालं होतं, ते पान फाटलं होतं आणि ते तुटलं होतं. मी म्हटलं आता ऑलरेडी रविवार आलाय, त्यांनी अजून फाडून ठेवलं तर प्रॉब्लेम येणार आहे. मी म्हटलं एक काम कर बाळा, आपण क्लास लावू. मग लागला रडायला रडायला. मला त्याने चढू दिलं नाही, आम्ही त्याचं समाधान करतोय, त्याचे अश्रू बघतोय मी बरं का. आता म्हटलं याला कसं समजावून सांगा बाबा, हे आउटडेटेड झालेले, आता याला घेऊन कितीतरी वर्ष झाले, ते तरी किती सहन करणार ना डब्बा ते. एवढ्याला आता मारतोय तो केविन त्याला, दन 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 दन, ते काय त्याची ताकद राहिलेली. त्यांनी पण आता जीव टाकलाय, पण मी त्याला म्हटलं बाबा वर जाईपर्यंत राहा, त्याच्यानंतर तुझी रिटायरमेंट पक्की. पण त्याला थोडंसं वाईट वाटलं आणि थोड्या वेळ तो माझ्याशी बोललाच नाही. मला लक्षात आलं फुगलाय म्हटलं. आता याच्या आधी माझे कपडे त्या पास्टर सारखे, माझी गाडी पण, त्याच्या बापाला सांगायचं की गाडी पण तिथं ज्युपिटरच घ्यायची, होंडा सिटी ती, ही होंडा सिटी. आता घरी गेल्यावर ना ज्युपिटर कॅन्सल, होंडा सिटी कॅन्सल, सगळं कॅन्सल. का तर तिथं मला जाऊ दिलं नाही. पण तसं नाही केलं.
दुसऱ्या दिवशी परत आल्यावर तो परत माझ्या गळ्यात पडला, परत माझ्याशी तसाच तो वागला. त्याच्या डोक्यात पण नसेल आता मी ते केलेलं, आता त्याला आठवण करून दिली असेल. मग येशू म्हणतो याच्यासारखं व्हा. हे आत्मिक जीवन आहे, फार सुंदर आहे. जगातल्या लोकांसारखं तुम्हाला नाही जगता येत, जगू पण नका ते, काही त्याच्यामध्ये मजा नसते. हे स्पिरिच्युअल लाईफ जे आहे ना ते उच्च पातळीवरचं असलं पाहिजे. मोठं मोठं मान सन्मान प्रतिष्ठा या लेवलवरती जगू नका. जसं प्रभू येशू ख्रिस्त त्याने गुरु असताना शिष्यांचे पाय धुतले आणि तो म्हणतो, पेत्र म्हणतो तुम्ही कसं काय, अरे मी गुरु असताना तुमचे पाय धुतले. तो म्हणतो कशासाठी. पेत्र म्हणतो नका धुवा आमचे पाय. तो म्हणतो अरे याच्यासाठी धुतले की तुम्ही सुद्धा एकमेकाचे पाय धुवावेत. हा कित्ता आहे तुमच्या समोर. स्वर्गातल्या गोष्टी तो बोलतो, वरून आला वरच्या गोष्टी बोलतो. वरच्या गोष्टी, खालच्या गोष्टीला जगामध्ये अर्थ नाही आणि ती तुमच्या जीवनाचं त्याच्याने काही साध्य होणार. शेवटचं एकच वचन वाचा, मग त्याचं शुभवर्तमान 7 अध्याय 21 ते 23 वचन, लास्ट वचन. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात, प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. स्वर्गात आला, आता स्वर्गातल्या गोष्टी बोलतो. स्वर्गामध्ये जा आणि स्वर्गातल्या गोष्टी बोलताना जे ऐकलं, जे पाहिलं आणि ज्याची चर्चा झाली ते मी सांग. आता काय चर्चा आहे त्याची, काय चर्चा आहे. मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. बघा आता बाप लेकाची चर्चा स्वर्गामध्ये काय झाली. जाऊन पृथ्वी तलावरच्या लोकांना सांग, तू स्वर्गात आला, आता पृथ्वी तलावरच्या लोकांना जाऊन सांग. काय जाऊन सांग, कोणी नुसतं मला प्रभूजी प्रभूजी म्हणून प्रार्थना केली तर तो स्वर्गात येऊ शकणार नाही, हे सांगितलं. काय आहे स्वर्गातलं शिक्षण, कोणीच तुम्हाला सांगणार नाही, पण बायबलमध्ये ते शिक्षण तुम्हाला आत्मिक जीवनाला बोध करण्यासाठी सांगितलं. कधी कधी आमची फसवणूक होती, आम्ही स्वतःचं सांत्वन करतो, आम्ही स्वतःची सपाटणी करतो. आम्हाला असं वाटतं की मी स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. कशावर स्वर्गात पोहोचणार आहे, मी प्रभूजी म्हणजे मी प्रार्थना केली, प्रभूजी प्रभूजी म्हणजे प्रार्थना, प्रभूजी आणि तू हे आमच्या स्वर्गातल्या प्रभू, आणि त्याला प्रभू प्रभू म्हणून मी प्रार्थना करतो, पण तो प्रार्थनेने स्वर्ग नाही गाठणार. मग काय, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आता स्वर्गातल्या गोष्टी काय, देवाच्या इच्छेप्रमाणे, पण आम्हाला पृथ्वीतला आमच्या इच्छेप्रमाणे वागायचं असतं. मग विचार करा, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वागाल. आणि आता काय होतं माहिती का, पृथ्वी तलावर बसून आम्ही लोकांचं स्वर्ग डिक्लेअर करतो. आमची सगळ्यात मोठी समस्या काय, हे जाणार नाहीत बरं का, डिक्लेरेशन बसून आम्ही सांगतो कधी कधी कोणाविषयी, आणि सांगता. लक्षात ठेवा, कोण स्वर्गात जाऊ न जावो हा प्रश्न तुमचा नाहीच आहे. काय बोलतो लक्षात येते का तुमच्या, स्वर्गात कोणी जायचं नाही जायचं याच्या तुम्हाला ईडी सीबीआय ने नेमलं देवाने. ईडी सीबीआय काय, ईडीचं काय असतं माहिती का, कोणाकडे पैसा आहे त्याच्यावर छापा, आणि सीबीआयचं काय, गुन्ह्याचा शोध लावणं. कोणाच्या गुन्ह्याचा आणि कोणाच्या धनाचा शोध लावू नका, आपल्या आत्मिक जीवनाचा शोध लावा. कधी कधी आम्हाला त्याच्यात जास्त इंटरेस्ट, कुठून आला पैसा, कसं काय आला, ईडी आहे, चोऱ्या केल्या असतील, तुम्हाला काय करायचंय, कुठून आला, काय आलं, कसं झालं, अमकं झालं. अरे स्वर्गात जायचं ते बघ. मला असं वाटतं, तुला काय वाटतं ना, ते गव्हर्नमेंट मध्ये कामाला लाग, इन्कम टॅक्सची परीक्षा दे, तिथं जा आणि छापा टाक आणि मग शोध लाव त्याच्याकडे पैसा कुठून आला. कधी कधी मला पैसा कुठून, हा ईडी आहे, एवढं चर्च बांधतो, तुमच्याकडनं कुठून पैसा आला एवढा, ईडी आहे का तू, ईडी नाही येड आहे. काय जीवन आहे, नको त्या गोष्टीमध्ये अडकून पडायचं. हे कुठून आलं, ते कुठून आलं, याचं काय झालं, ते. अरे बाबा, दुसऱ्याचं पाप नाही. काय शिकवलं देवानं, त्याच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्यांचा
आणि देवाची इच्छा काय? दावीद म्हणतो माझं पाप ही देवाची इच्छा आहे. वरून आलो वरच्या. म्हणून येशू म्हटलं दगड त्याने मारायचा, तू दगड नाही मारायचा, तुला मार, पण तू पाप नाही केलेलं पाहिजे. आणि तो थांबला तिथं, काढली काठी, लिहिलं जमिनीवर मिस्टर मनोज तेलोरे, तुमचं नाही नाव घेणार, मिस्टर मनोज तेलोरे, पहला पत्थर मारने से पहले आपने, आज किती तारीख है? 28 जुलाई ना, 28 जुलाई को आपने ये गलत काम किया था. चुपचाप जाते कि सबको दिखाओ. म्हणतो म्हटलं कोणाविषयी तू कोपऱ्यात बोलशील तर मी तुझं, हे वरून आहे. म्हणून माझं पाप माझ्या समोर असावं ही देवाची इच्छा आहे. कशासाठी? कारण मला स्वर्गामध्ये जायचंय. इथं म्हटलं मला प्रभूजी काय म्हटलं? मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. अजून एक बरं का त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलं प्रत्येकाचा म्हणजे काही लोकांचा होणार आहे. सर्वांचा शब्द आला असता तर म्हणजे सर्व की काही लोकांचा प्रवेश असं पण नाही. त्यांनी म्हटलं की मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा म्हणजे काही लोकांचा होणार आहे. का होणार आहे माहिती का? त्यांनी आपल्या आत्मिक जीवनाचं सांभाळ करत करत प्रार्थना केली. ते लोक स्वर्गामध्ये असणार आहे. स्वर्गातल्या गोष्टी त्यांना सांगितल्या. याचा अर्थ असा नाही की आता आम्ही प्रार्थना केल्या तेव्हा नाही. तुम्ही तुमचं आत्मिक जीवन सांभाळलं. आणि लक्षात ठेवा पर्सनल लाईफ खूप सांभाळायचं. एवढ्या बाबतीत मी खूप स्वार्थी आहे. माझ्यासारखा आत्मिक जीवनामध्ये स्वार्थी व्यक्ती दुसरा कोणच नसेल, कोणच नाही. इतकं मी माझ्या पर्सनल लाईफला व्यक्तिगत देवाचं आणि माझं नातेसंबंध एवढं मजबूत करून ठेवतो ना, मी कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आणि कुठल्या मोहामध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये अडकून पडत नाही. का? कारण मला माहिती आहे मला स्वर्गामध्ये पोचायचंय आणि मला माझ्या स्वतःची तयारी करायची. अहो तुमच्या तयारीचं सोडून द्या, हे तुम्हाला मला देवानं दिलेली जबाबदारी म्हणून मी तुम्हाला सांगते. पण पर्सनल लाईफ विषयी मी स्वतःचा फार कॉन्शियस आहे, अतिशय कॉन्शियस नाही. मी त्याच्यावरती प्रभाव पडू देत. जगाच्या कोणत्याच गोष्टीचा कधी प्रभाव पडू देत नाही. कुणी मला कोणाविषयी किती वाईट सांगू द्या, माझे कान जे आहेत ना कधीच ते ऍक्सेप्ट करत नाही, कधीच नाही. एवढ्या वर्षामध्ये कधीच नाही. माझ्या आईचा माझा त्याच्यावर सुद्धा कितीतरी, तिला मी म्हणतो तू मुलगा म्हणून वापरते ना, पण पाळक म्हणून पण माझ्याकडे बघायचा का? नाही, तेवढं नाहीये. आत्मिक जीवन मला सांभाळावं लागतं. प्रभाव कधी पडू देऊ नका आत्मिक जीवनावरती. का? मला देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचंय. कधी कधी तिला बोलताना तिला वाईट पण वाटतं. मला तुझ्या इच्छेप्रमाणे नाही. चर्च चालवताना मला देवाच्या इच्छेप्रमाणे चालवता, तुझ्या इच्छेप्रमाणे नाही. कारण मी जर मुलगा म्हणून राहिलो तर घरामध्ये मुलगा आहे, पण मंडळीमध्ये चर्चमध्ये गेलो तर मी पाळक आहे. आणि पाळक आहे तर मला देवाच्या इच्छेप्रमाणे चालावं लागतं. आणि जर मी देवाच्या इच्छेप्रमाणे चाललो नाही तर मी नरकात जाणार ना. मग तो मी तुझ्या नावाने संदेश दिला, भूतं घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य. वाचा बरं लिहिलं काय? त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाही काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. बघा का असं वागायचंय. सगळं केलं मी, महत्कृत्य केलं, चिन्ह चमत्कार केले, भूतं घालवली, संदेश दिला आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागायच्या ऐवजी त्यास मात्र मी माझ्या इच्छेप्रमाणे वागलो. म्हणून म्हटलं मी फार सेल्फिश व्यक्ती आहे. इकडे येऊन कोणीतरी येऊन सांगावं मला सांग असं नाही, हे असंच. का असं म्हणतो मी? कारण मला माहिती माझ्याकडे बायबल आहे आणि या बायबलमध्ये देवाची इच्छा आहे आणि तेच मला करायचंय. तुम्ही मला नाही स्वर्गात नेणार, तुम्हाला मला घेऊन जावं लागणार आहे, तुम्ही नाही मला नेणार. आणि मला माहिती कसं जायचंय. हा मार्ग आहे, याच मार्गाने जावं लागणार आहे. संदेश दिला, रोगी बरे केले, भूतं काढले, याच्यावरती थोडी माझं स्वर्ग राज्य अवलंबून आहे. मी ही मंडळी चालवली, मी अमकं केलं. स्वर्गात गेल्यावर याला किंमत 0 असणार आहे.
मी ज्या स्वर्गामध्ये जाईल त्यास तो असं म्हणणार नाही युट्यूबला एवढ्या लोकांनी ऐकलं, एवढ्या लोकांचं अहो ते परिवर्तन ते सगळं देवाच्या वचनानं केलेलं काम आहे. पर्सनली मला प्रभूकडे तो म्हणून स्वर्गात ना आलो, मला तो सांगतो बाबा तुला स्वर्गात यायचं. मी तिथं वचन नाही रे, स्वर्गात गेल्यावर माझं ते हे सगळं भांडार आणि भारूड तिथं चालणार नाही. मी संदेश दिला, मी रोगी बरे नाही, मी त्याच्या इच्छेप्रमाणे वागला का? जे वचन मी तुला सांगितलं त्या वचनाप्रमाणे लोकांना बोध केला का? बरं, बोधाचं सोडून दे, या वचनानं लोकांचं परिवर्तन, तुझ्या जीवनाचं काय, व्यक्तिगत जीवनाचं काय, तुझं पर्सनल लाईफ काय, काय तू देवाशी संबंध ठेवले का, देवाच्या इच्छेप्रमाणे चाल, हा प्रश्न मला विचारणार नाही तो. अहो तो सेवकांसंबंधानं बोलत आहे. म्हणून सेवकाला, जे सेवक ऐकत आहेत, मला माहितीये पुष्कळ सेवक हा संदेश ऐकत आहे. सेवकांनो लक्षात ठेवा, मंडळीवर प्रेम असू द्या, पण पहिलं तुमचं प्रेम देवाचं वचन असू द्या. मंडळी तुम्हाला तुमचं पोट भरेल, स्वर्ग देणार नाही. स्वर्ग देण्यासाठी देवाची इच्छाच तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. म्हणून सेवकानं सुद्धा नेहमी देव जे सांगतो ते ऐकलं पाहिजे. अन्यथा एक दिवशी असं म्हणतात, असं त्या प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर असं म्हणतात बऱ्याच ठिकाणामध्ये, तुम्ही ते रॅप्चरचं पिक्चर पण पाहता, त्याच्यामध्ये मंडळी गेली पाळत खाली राहिला. अहो वास्तव जीवन इतकं भयानक आहे, हे भयानक वास्तव जीवन ज्यास तुमच्या डोळ्यासमोर येईल ना त्यास आम्हाला आणि पाहावं लागणार आहे. येशू म्हटलं मी स्वर्गात आलो, स्वर्गातला निरोप घेऊन आलो, स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आणि स्वर्गातली गोष्ट कोणती माहिती का? प्रभूजी प्रभूजी म्हणणारा प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही, तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होणार आहे. जाता जाता शेवट करून जातो, आपल्या जीवनाचा बारकाईने विचार करा, बारकाईने विचार करा. आत्मपरीक्षण करून कुठं उणे आहात, कुठं चूक आहे ती तुम्हाला शोधावीच लागेल. भालवण करू नका, सपादनी करू नका स्वतःची. ज्या ठिकाणामध्ये तुम्ही उणे आहात तिथं तुम्हाला परफेक्ट व्हावंच लागेल. तुमची कोणतीच गोष्ट तुम्हाला देवासमोर नीतिमान ठरवणार नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगला तरच तुम्ही नीतिमान ठरणार आहात. अन्यथा तो म्हणतो मी स्वर्गात आलो, स्वर्गातल्या गोष्टी बोलतो. आणि स्वर्गातली गोष्ट बोलता बोलता आता शिष्य म्हणतात एवढं हे बायबल कठीण कोण पाळेल? शेवटी शिष्यांचं काय होतं माहिती का? तिने कोण पाळणार मग प्रभूजी? आणि येशूने दाखवलं, मानव झाला, वरून आला, पण खाली राहून त्यानं पाळून दाखवलं. आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहेत तर तुम्हाला त्याच्यासारखं जीवन जगावं लागेल. आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, मस्तक लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, प्रामाणिक राहूया स्वतःला. देवाच्या वचनानं आरसा दाखवलेला आहे. मला माझी चूक, माझी उणेपण समजलं पाहिजे. लवकर देवाचा पुत्र ढगावरती बसून येणार आहे. सारा नवा करार तो तुमच्या स्वाधीन करून गेला. एका गालात मारली, दुसरा गाल पुढं कर, बंडी मागितली सदरा दे, एक कोस म्हटला तर 2 कोस जा. हे शिक्षण स्वर्गातनं तो घेऊन आलेला आहे. या शिक्षणातल्या किती गोष्टी मी स्वतःकडं लक्ष दिलेलं आहे. काय सुधारणा माझ्यामध्ये करण्याची राहून गेली का? हे देवा आज या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे, जे वेगवेगळ्या माध्यमातून जुडले गेलेले आहेत. आशीर्वादाचे पुष्कळ संदेश आम्ही ऐकत गेलो, परंतु 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गात जाणं बरं. आरोग्य, प्रश्नांची निकड जोपर्यंत आम्ही पृथ्वी तलावरती आहोत तोपर्यंतच ते असणार आहे. स्वर्गामध्ये दरिद्री लाजरस त्याच्या अंगावरती फोड नव्हते. किती सुंदर आहे. श्रीमंत माणसाचं ऐश्वर्य स्वर्गामध्ये नव्हतं, तो तरी यातना भोगत होता. माफ कर देवा.
स्वर्गातल्या येशूनं सांगितलेल्या शिक्षणाकडे आज जगामध्ये सर्रासपणे दुर्लक्ष केलं जात आहे. मंडळांचा ऱ्हास होत आहे. ऐहिक सुखामध्ये मंडळ्या लागलेल्या आहेत. ऐहिक सुख. येशू कधीच निघून गेलाय. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील असं म्हटलेलं आहे. परंतु आज मंडळांची अवस्था अशी आहे, त्यांच्याकडं इमारत आहे पण इमारतीमधला येशू नाही. का तर वचनच निघून गेलेलं आहे. ईर्ष्या, द्वेष, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रीती न करण्याचा स्वभाव, क्षमाशीलता त्यांच्यातनं निघून गेली. आणि त्यामुळं आज मंडळांमध्ये वादविवाद, भांडणं, पवित्र आत्म्याचं कार्य संपुष्टात आलेलं आहे. आज मी जगातल्या प्रत्येक मंडळीसाठी, ज्या ज्या मंडळीमधले लोक हे संदेश ऐकत असतील, त्यांचं रूपांतर होऊ दे माझ्या देवा. रूपांतर होऊ दे. त्यांचं स्वभाव बदलले जाऊ दे. बालकासारखं नम्र बनावं. आमच्या क्षमेचा हिशोब घेतला जाणार आहे म्हणून आम्हाला क्षमेचं अंतःकरण दे. आमच्या शुद्धते संबंधानं जसा देव पवित्र आहे तसं आम्ही पवित्र असावं. आमच्या पावित्र्याचा हिशोब घेतला जाणार आहे. माफ करा मला. जिथं कुठं आमच्यातल्या उणिवा दोष आहे ते काढून टाक. लांबून आलेल्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. आज ज्या आशेनं तुझ्या भवनात, तुझ्या मंदिरात ते आले, त्यांना तू आशीर्वादित कर. पण त्याहीपेक्षा मी म्हणेल, स्वर्गातल्या गोष्टी त्यांच्यासमोर प्रगट होते. स्वर्ग समजू दे माझ्या देवा. आरोग्य तर मिळेल पण आरोग्य कबरेनंतर संपणार आहे. नोकरी तर मिळेल पण कबरेनंतर नोकरी नसणार आहे. लेकरं पण मिळतील पण लेकरं कबरेपर्यंत सोडणार आहे. कबरेच्या पलीकडे देवाचं वचन आम्हाला घेऊन जाणार आहे. त्या वचनाच्या द्वारे आज प्रत्येकाचे अंतर्चक्षु प्रकाशित कर माझ्या देवा. काढून टाक आमच्या उणिवा, काढून टाक आमच्यातले दोष, परिपूर्ण बनव. यासाठी की तुझे लोक परिपूर्ण जसा देव आहे तसं त्यांनी बनावं. मंदिराच्या बांधकामासाठी प्रार्थना करत आहे. सगळ्या गोष्टींचा पुरवठा कर. चेअरसाठी जे लोक योगदान देत आहेत, खुर्च्यांसाठी जे बाहेरून लोक आम्हाला मदत करत आहेत, ज्यांनी सांगितलं की आम्हाला खुर्च्या द्यायच्यात, प्रभू त्यांच्या गरजांचा पुरवठा कर. जेव्हा त्यांनी हा विचार डोक्यामध्ये आणला तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये बरकत येऊ दे माझ्या देवा. असे विचारणं प्रेरित झालेले लोक जे तुझ्या मंदिरासाठी योगदान देत आहे, त्यांच्या घरात, त्यांच्या परिवारामध्ये अद्भुत कृत्य कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदासर्वकाळ राहो. आमेन.